नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कदम दार्शनिक IASच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। आज दार्शनिक IASच्या प्लॅटफॉर्मवर आपण MPSCचा जो प्रस्तावित सिलेबस आहे GS पेपर 4 ओके सामान्य अध्ययन पेपर 4 नीतिशास्त्राचा जो पेपर आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। मी ऑलरेडी माझ्या दार्शनिक IASच्या YouTube चॅनलवर काही रेकॉर्डिंग्स अपलोड केलेले आहेत। सर ज्या रेकॉर्डिंग मध्ये मी ऑलरेडी सामान्य अध्ययन पेपर 4 जो नीतिशास्त्राचा पेपर आहे त्याचा कंप्लीट सिलेबस की काय टॉपिक आहे तर त्याच्यातून काय MPSC ला अपेक्षित असतं, UPSC चा जो पॅटर्न आहे जसे क्वेश्चन UPSC विचारते त्या पॅटर्न नुसार ओके काय अपेक्षित आहे त्याच्या संदर्भात मी बरीच चर्चा केली आहे। तर ते रेकॉर्डिंग बघून घ्या आणि त्याच्यानंतर मी जे तुम्हाला त्या रेकॉर्डिंग्स मध्ये सांगितलेलं आहे की नीतिशास्त्राचा जो पूर्ण सिलेबस आहे तो 3 भागांमध्ये डिवाइड केला जातो। एक आहे नीतिशास्त्र म्हणजे तुमचा फिलॉसॉफी तत्वज्ञानाचा भाग, देन अभियोग्यता जो आहे म्हणजे तुमचा सायकोलॉजी मानसशास्त्राचा भाग आणि इंटिग्रिटी एटसेट्रा म्हणजे तुमचा प्रशासकीय भाग। ऑलरेडी मी सेपरेट 2 रेकॉर्डिंग्स पण घेतलेले ज्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा जो भाग आहे की सिलेबसचा काय भाग आहे आणि त्या भागानुसार सिलेबसच्या आपण काय काय अभ्यास करायचा आहे, मी काय काय क्लासरूम मध्ये शिकवतो, कुठले कुठले टॉपिक घेतो त्याच्याबद्दल मी डिटेल मध्ये चर्चा केलेली आहे। सर ती चर्चा बघून घ्या। त्याच्यानंतर मानसशास्त्राचा जो भाग आहे त्याच्याबद्दलही एक रेकॉर्डिंग मी बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत आणि आपण कुठल्या कुठल्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत। स्वभावनिक बुद्धिमत्ता, वृत्ती, मूल्ये हा जो MPSC ने सिलेबस मध्ये दिलेला भाग आहे, पण त्याच्या पुढे जाऊन ओके त्याच्यात कुठले कुठले अजून डिटेल गोष्टी आपल्याला बघायच्यात त्याची ही सर्व माहिती दिलेली आहे। सर ते पण रेकॉर्डिंग बघून घ्या। आता या तिसऱ्या भागामध्ये मी लोक प्रशासनाचा जो भाग आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स ज्याला म्हणतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स, सुशासन ओके किंवा प्रशासकीय भाग की जनरल एक ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत सिलेबस मध्ये ते आपण बघूया आणि मी मग तुम्हाला क्लासरूम मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवणार आहे, आपण काय काय चर्चा करणार आहोत ते आपण डिटेल मध्ये बघूया। मग याच्यामध्ये अभ्यासक्रमातील जो प्रशासकीय भाग आहे की जो तुम्हाला सिलेबस मध्ये मेन्शन केलेला आहे तर त्याच्यामध्ये टॉपिक जो आहे मी फक्त ते त्यांचे MPSC चे टॉपिक सांगतो आणि त्यानंतर मग मी क्लासरूम मध्ये काय घेतो ती डिटेल मध्ये सखोल चर्चा करू। पब्लिक और सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज अँड इथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, स्टेटस अँड प्रॉब्लेम्स ओके म्हणजे सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्ये आणि लोक प्रशासनात नैतिक आचरण, स्थिती आणि समस्या। तर हा एक बेसिक टॉपिक आहे। तर हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्ये ओके याच्यामध्ये पब्लिक और सिव्हिल सर्व्हिस इथिक्स हा खूप मोठा टॉपिक आहे की त्याच्यामध्ये खूप व्हॅल्यूज येतात, खूप मूल्ये येतात आणि मी अशी 25-30 मूल्यांवर तुमच्याबरोबर चर्चा करेन। त्याच्यानंतर लोक प्रशासनात नैतिक आचरण ओके की एक ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये एक इथिकल गव्हर्नन्स कशाला म्हणतात, ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये इथिक्स म्हणजे काय, ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये मोरॅलिटी म्हणजे काय ओके आणि ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड खूप सारे नैतिक आचरणाचे बरेच कन्सेप्ट आहेत। मग त्याच्यामध्ये सोशल ऑडिट सारखा प्रकार असेल ओके, गुड गव्हर्नन्स रिलेटेड कन्सेप्ट असेल, डिसेंट्रलायझेशन असे असे खूप सारे सब टॉपिक्स बरेच त्याच्यात भाग येतात तर ते आपण सगळे बघणार आहोत। लोक प्रशासनात नैतिक आचरण, स्थिती आणि समस्या ओके। त्याच्यानंतर इथिकल कन्सर्न अँड डायलेमाज इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स ओके, लॉज, रूल्स, रेग्युलेशन अँड कॉन्शियन्स ॲज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स। आता याच्याबद्दल मी ऑलरेडी जो पहिलं लेक्चर मी घेतलेलं आहे ज्याच्यात संपूर्ण सिलेबस डिस्कस केलेला आहे, मी सगळ्याचा ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, त्याच्यामुळे मी जे शिकवणार आहे त्याच्यावर फोकस करणार आहे। आपण जस्ट क्विकली या लाईन्स बघूयात। इथिकल सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि पेच, मोरल डायलेमा ओके, नैतिक चिंता आणि पेच की कशा कशा नैतिक दुविधा उद्भवतात ते तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि नैतिक दुविधा किंवा पेच उद्भवल्यावर त्याला तुम्ही कसे सामोरे जाणार, त्याच्यासाठी काय उपाययोजना करणार, त्याच्यासाठी काय बरोबर काय अयोग्य किंवा आचारसंहितेचे काय नियम लागू होतात आणि कुठले नियम तुम्ही तिथे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे ती सर्व चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत की सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व पेच आणि नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून कायदे, नियम, नियमन आणि सत्सद विवेक बुद्धी ओके। आणि फिर मग जर हे असे पेच नैतिक पेच समोर उद्भवले तर ते नैतिक पेच सॉल्व करण्यासाठी किंवा त्यांना त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला जे नैतिकता तुमच्या आत पाहिजे किंवा तुम्हाला जे नैतिक मार्गदर्शन मिळालं पाहिजे
तर ते कुठून मिळतं, त्याचे स्रोत काय, तर एकतर ते तुमचं इथिकल ट्रेनिंग म्हणजे जे तुमचं आत्ता चालू आहे की तुम्ही इथिक्सचे लेक्चर अटेंड करताय, इथिक्सचे लेक्चर ऐकताय, इथिक्सबद्दल नीतिशास्त्राची पुस्तकं वाचाल, हे सगळं झाल्यावर तुम्हाला ट्रेनिंगसाठी यशदामध्ये घेऊन जातील, तिथे तुम्हाला थोडं ट्रेनिंग दिलं जाईल. नंतर तुम्हाला ऑन द जॉब ट्रेनिंग असेल, जिथे जी तुमची सर्व्हिस असेल तिथे पोस्टिंग दिले जाईल, तिथले कायदे तिथले नियम हे सगळं तुम्हाला स्टडी करून घ्यावं लागेल. सो याचा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय यालाच आपण म्हणतो इथिकल ट्रेनिंग, नैतिक प्रशिक्षण जे तुम्हाला दिलं जात आहे. आणि हे सर्व झाल्यावर नैतिक प्रशिक्षण ओके जेव्हा तुम्ही नोकरी करचाल तर त्यावेळी तुम्हाला जो बाकी अजून जे नैतिक मार्गदर्शन लागेल, जे बाकी काही गोष्टी उरलेल्या आहेत, तर ते त्याच्यासाठी ओके जे कायदे बनवले जातात, नियम बनवले जातात, ओके नियमन, मग त्याच्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन असेल, ओके माहितीचा अधिकार पासून बरेच सिटीजन चार्टर, नागरी सनद कायदा वगैरे असे जे सगळे, किंवा ऑडिट्स जे लेखापाल करतात परीक्षण वगैरे, त्या सर्वात थ्रू पण त्यांच्या मदतीने पण ओके नैतिक मार्गदर्शन केले जाऊ शकते की पैसा कसा वापरावा, पैशाचा विनिमय कसा करावा, कुठे पैसा वाया जातोय, ते सगळं पण वाचवणे, पैसा वाचवणे गरीब देशासाठी, ते पण एक नैतिकताच येते, नीतिशास्त्राचाच भाग येतो. सो ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर अकाउंटेबिलिटी आणि इथिकल गव्हर्नन्स, स्ट्रेंथनिंग द इथिकल अँड मोरल व्हॅल्यूज. सो उत्तरदायित्व आणि नैतिक कारभार, प्रशासनात नैतिक आणि नीतिविषयक मूल्यांचे बळकटीकरण. तर अकाउंटेबिलिटी आणि इथिकल गव्हर्नन्स किंवा प्रोबिटी, कारभारातील सचोटी किंवा लोकसेवेची संकल्पना, ओके कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस किंवा फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स अँड प्रोबिटी, की प्रशासन आणि सचोटी यांचा काय संबंध आहे, परस्पर संबंध, त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. तर हा जो प्रोबिटी कन्सेप्ट आहे खूप वाईड, खूप मोठा कन्सेप्ट आहे. आणि त्याच्या अंडर ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत, विश्वासार्हता, ओके अभियोग्यता, उत्तरदायित्व, तटस्थता, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व प्रोबिटीच्या अंडर येतात. तर सचोटी ही खूप ओपन एंडेड टर्म आहे. सर तीही सिलेबसमध्ये त्यांनी दिलेली आहे की कारभारातील सचोटी म्हणजे काय, सचोटी आणि चांगलं प्रशासन, सुशासन, गुड गव्हर्नन्स, त्याचा काय परस्पर संबंध आहे तोही आपल्याला बघायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी, की माहितीची देवाणघेवाण आणि पारदर्शकता, ही पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या प्रशासनामध्ये. आणि ज्याला पुढे मी जेव्हा क्लासमध्ये तुम्हाला शिकवेन हे सर्व कन्सेप्ट, तर त्या नीतिशास्त्रामध्ये दोन गोष्टी क्लिअर कट मेन्शन केलेल्या आहेत की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स म्हणजे प्रशासकीय नैतिकतेमध्ये, की प्रशासकीय नैतिकतेचे दोन मुख्य पिलर ज्याला म्हणतो, दॅट जसे आपण लोकशाहीचे स्तंभ, आधारस्तंभ, ज्याच्यामध्ये आपण लेजिस्लेचर, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह हे जे किंवा मीडिया ह्यांना जसे लोकशाहीचे आपण आधारस्तंभ मानतो, तसे गुड गव्हर्नन्सचे जर दोन आधारस्तंभ असतील तर मग त्या दोन गोष्टींना मानलं जातं. एक अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व, आणि ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. आणि हे जर दोन गोष्टी असतील महत्त्वाच्या, ओके त्या खूप जरुरी आहेत, खूप गरजेच्या आहेत. तुम्हाला जर सुशासन एन्श्योर करायचं असेल, गुड गव्हर्नन्स एन्श्योर करायचं असेल, आणि सुशासन किंवा चांगला नैतिक कारभार जर करायचा असेल, तर एक पारदर्शकता हवी आणि एक आहे उत्तरदायित्व. आणि पुढे जेव्हा आपण डिटेलमध्ये क्लासमध्ये शिकूयात तेव्हा तुम्हाला कळेल की उत्तरदायित्व असो किंवा तुमचं पारदर्शकता असो, दोन्ही गोष्टी जर तुम्हाला प्रशासनामध्ये आणायच्या असतील तर दोन्हीसाठी एकच गोष्ट दोन्हीमध्ये महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे तुम्ही किती लोकांचा सहभाग, ओके पीपल्स पार्टिसिपेशन, हे डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीत वाढवता. जितके लोकांचा सहभाग वाढेल, ओके तर ऑटोमॅटिकली जास्त लोक जर प्रोसेसमध्ये असतील, की कुठलाही निर्णय घेताना तुम्ही लोकांना विचारून घेताय, ओके जसे ग्रामसभा, डायरेक्ट डेमोक्रेसीचा जो कन्सेप्ट आहे. सो ग्रामसभेमध्ये जे पण निर्णय होतात सर्व लोकांच्या समोर होतात. मग टॉयलेट्सची लिस्ट बनवायची असेल किंवा कुठला रोड बनवायचा किंवा गावामध्ये एवढे पैसे आलेले आहेत कुठे खर्च करायचे, जितके लोक जास्त सहभाग घेतील, जितके जास्त लोकांच्या नजरा तिथे कारभारावर असतील, तर ऑटोमॅटिकली त्याने पारदर्शकता वाढते. आणि पारदर्शकता वाढली की मग त्याच्यामुळे कारभार पण सुशासन म्हणजे चांगल्या प्रकारे चालतो. आणि त्याचबरोबर जे पण काम केलं जात आहे त्यासाठी तुम्ही अकाउंटेबिलिटी एन्श्योर करता, उत्तरदायित्व, ओके की माझ्या घरात आग लागली आणि फायर डिपार्टमेंटचा टँकर आला नाही, कुणाची तरी नोकरी गेली पाहिजे, कारण मी टॅक्स भरतो नियमाने आणि मला सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हे फायर डिपार्टमेंटचं काम आहे. तर ते उत्तरदायित्व ते जर तुम्ही कायदे बनवून, ओके ते जर फिक्स करत असाल, ते त्याची अंमलबजावणी करत असाल, तर मग जे पण सरकार कामं करतंय, ओके ती कामं वेळेवर होतील, नीट पद्धतीने होतील,
आणि जर नाही झाली तर त्याच्यासाठी काहीतरी एक पनिशमेंट किंवा डिसिप्लिनरी ॲक्शन ती पण घेतली जाईल. आणि त्याच्यामुळे उत्तरदायित्व, आणि मग उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी वाढवायची असेल की काही ठिकाणी सरकार काही चुका करतंय तर त्या चुका सरकारच्या किंवा न्यायालयाच्या समोर आणणे हे काम कुणाचं आहे तर ते लोकांचं आहे. आणि त्यामुळे लोक जितके पार्टिसिपेट करतील, लोकांचा जेवढा सहभाग प्रशासनात वाढतो त्याच्यामुळे पारदर्शकता पण वाढते आणि उत्तरदायित्व पण वाढतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही शाळा चालवताय, आता शाळा जर सरकार चालवतंय पण शाळेमध्ये जे शिक्षक लोक आहेत ते टाईमवर शिक्षक लोक येतात का नाही हे कसं कळणार आहे? तर मग लोकांचा सहभाग, म्हणजे मुलं आहेत त्यांचे जे पॅरेंट्स आहेत, ओके, पालक, त्यांची एक कमिटी बनवा आणि ते पालकांची कमिटी येऊन दरवेळी चेक करेल कधी येऊन गावामधल्या शाळेमध्ये की सर्व शिक्षक मस्टरवर जे आहेत ते आहेत का नाहीत. ओके, जर असतील ओके तर त्यांचा किती वाजता येतात, किती सुट्ट्या किंवा सुट्ट्या आहेत तर त्यांचं ज्या सुट्ट्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांची कागदपत्र अवेलेबल आहेत का. मग जेव्हा ही पॅरेंट्स कमिटी, पालक सहभागी होतील तर मग शाळेचा जो कारभार आहे तो पण नीट चालणार. ओके, मग त्याच्यामुळे उत्तरदायित्व असो आणि पारदर्शकता दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे चालतात. आणि त्यामुळे पीपल्स पार्टिसिपेशन, ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर पीपल पार्टिसिपेशन करायचं असेल तर ते एकाच ठिकाणी होऊ शकतं, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, पंचायती राज संस्था. आणि त्याच्यासाठीच गांधी जे म्हणत होते की विलेज रिपब्लिक क्रिएट करणे, हेच विलेज रिपब्लिक्स. कारण लोकशाहीमध्ये ओके डायरेक्ट डेमोक्रेसी जे आपण म्हणतो, प्रत्यक्ष लोकशाहीचा जो कारभार लोकांच्या समोर चालतो, हे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये नाही होऊ शकत. ते फक्त एकाच ठिकाणी होऊ शकतं, प्रत्येक वॉर्डामध्ये किंवा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये. आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त पॉवर ज्या आहेत ओके ती आपण ग्रामपंचायतीला दिल्या पाहिजेत. आणि सगळ्यात सेंटर जे आहे ते सगळ्यात वीक असायला हवं. आणि गावांमध्ये सर्वात जास्त फायनान्स फंक्शन अँड फंक्शनरीज, म्हणजे पैसा, कामं आणि काम करण्यासाठी जी पूर्ण नोकरदार वर्ग लागेल किंवा प्रशासनातील लोक लागतील, हे तिन्ही ग्रामपंचायतीला द्या. आणि मग त्याच्यामुळे ओके सुशासन चांगलं होईल. ओके, अजून शासन चांगल्या प्रकारे काम करेल आणि गुड गव्हर्नन्स जो आहे तो ऑटोमॅटिक होत जाईल. त्याच्यामुळे हे जे हा जो इश्यू आहे ट्रान्सपरन्सी हा पण खूप महत्त्वाचा आहे. सो मग ह्याच सर्व लिंक्स आपल्याला बघायच्यात की पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, त्याच्यामुळे सुशासन कसं होतंय आणि मग पारदर्शकता असेल तर ती कशी वाढवायची. ओके, पारदर्शकता नसेल तर काय नुकसान, असेल तर काय फायदे, आणि जर त्याचे फायदे आहेत तर ती वाढवायची कशी. तर प्रत्येक जी गोष्ट आहे ना आपण याच फॉर्मॅटमध्ये क्लासमध्ये शिकणार आहोत. ओके, की सचोटी आहे तर सचोटी म्हणजे काय, सचोटीचा फायदा काय, सचोटी कारभारात नसेल तर नुकसान काय, आणि ती वाढवायची असेल तर काय करावं लागेल. सेम उत्तरदायित्व म्हणजे काय, उत्तरदायित्वाचे प्रकार कुठले असतात का, इंटरनल अकाउंटेबिलिटी, एक्सटर्नल अकाउंटेबिलिटी. ओके, सो ते झालं तर मग ते त्याचे फायदे काय उत्तरदायित्व असेल तर. ओके, उत्तरदायित्वाचे नुकसान काय, आज काय प्रॉब्लेम आहेत की उत्तरदायित्व नीट प्रकारे ओके कारभारामध्ये त्याची अंमलबजावणी होते का, नसेल होत तर मग त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो, त्याचे काय नवीन तुमच्याकडे काय आयडियाज आहेत का. तर त्या असे 4-5 फॉर्मॅटमध्ये जितकी पण नागरी सेवा मूल्य त्यांनी इथे सिलेबसमध्ये दिलेली आहेत ती आपण सर्व स्टडी करणार आहोत. त्यानंतर सिटीजन चार्टर, ओके, हा पण खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. नागरिकांची सनद, आणि नागरिकांची सनद हा पण सुशासन, गुड गव्हर्नन्सचाच एक पार्ट आहे. तो कसा लिंक होतो ते मी तेव्हा सांगेन. आणि त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी अँड युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स. सो नागरिकांची सनद, ओके, कार्यसंस्कृती आणि सेवा वितरणाची गुणवत्ता, पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी, ओके, आणि सार्वजनिक निधीचा वापर आणि भ्रष्टाचाराची आव्हाने. सो सार्वजनिक निधीचा वापर तुम्ही कसा योग्य प्रकारे करू शकता, आणि तुमच्या पुढे जर भ्रष्टाचार वगैरे ही गोष्टी होत असतील तर ह्या भ्रष्टाचाराची आव्हाने, ओके, त्यांचा तुम्ही कसा मुकाबला करू शकता. सो भ्रष्टाचाराची आव्हाने आणि सार्वजनिक निधीचा वापर ही पण हे पण जे तुमच्या सिलेबसमधले टॉपिक आहेत. तर मग आता आणि त्याच्यानंतर अजून एक जो टॉपिक आहे की वृत्ती, ऍप्टिट्यूड आणि नागरी सेवेतील पायाभूत मूल्ये. आता हा जो भाग आहे की वृत्ती, ऍप्टिट्यूड, ओके, आता ऐका की तुम्हाला यूपीएससीची जी प्रिलियम आहे किंवा एमपीएससीची जी प्रिलियमची एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण ओके ऍप्टिट्यूड, वृत्ती हा शब्द आहे. सो सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. तर मग ऍप्टिट्यूड काय प्रकार आहे, वृत्ती काय प्रकार आहे, आणि तुमचा जो मानसशास्त्राचा भाग आहे त्याच्यामध्ये वृत्ती, ऍटिट्यूड नावाचा एक पूर्ण चॅप्टर आहे. पण तिथं जो चॅप्टर आहे मानसशास्त्रामध्ये ऍप्टिट्यूडचा चॅप्टर जो आहे, ऍटिट्यूड, वृत्ती आणि ऍप्टिट्यूड, आणि इथे जे ऍप्टिट्यूड त्यांनी दिलेलं आहे
ओके, तर हे ॲप्टिट्यूड आणि तिकडचा ॲटिट्यूड ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर प्रशासनातली वृत्ती म्हणजे काय की तुमचा जो सीसॅटचा पेपर आहे, हा जो सीसॅटचा पेपर आहे तो तुमचं काय मेजर करतो? त्याच्यामध्ये तुमचं इतिहास, भूगोल याचं किंवा अर्थशास्त्र कशाचं ज्ञान बघत नाही, ते सर्व तुमचं जनरल स्टडी सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये चेक केलं जातं. सीसॅटच्या पेपरमध्ये तुमची फक्त बुद्धिमत्ता किती आहे, की जर उद्या तुम्ही बाकीचे सर्व पेपर देऊन इंटरव्ह्यू देऊन प्रशासनामध्ये सिलेक्ट झाला तर प्रशासनाचा जो कारभार चालवायचा आहे, करायचा आहे, त्याच्यासाठी जी तुम्हाला जी बेसिक पोटेन्शियल ज्याला म्हणतो, ओके, एक बुद्धिमत्ता, एक ॲप्टिट्यूड, जे ॲप्टिट्यूडला एक बेसिक पोटेन्शियल म्हणतात, ते बेसिक पोटेन्शियल तुमच्यात आहे का? आणि मग त्याच्यामुळे ॲप्टिट्यूड हा जो भाग आहे ना, हा प्रत्येक ठिकाणी येतो. तुम्हाला मेडिकलला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मेडिकलची एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते, ते मेडिकलचं ॲप्टिट्यूड झालं. मग त्याच्यामध्ये ते इंजिनिअरिंगचे क्वेश्चन नाहीत विचारणार, त्यांना बेसिक क्वेश्चन असतील की बाबा शरीरात माणसाच्या किती हाडं असतात एवढं तरी तुम्हाला माहीत आहे का? बेसिक बायोलॉजी तुम्हाला माहीत आहे का? जर MBBS डॉक्टर व्हायचं आहे तुम्हाला तर माणसाच्या बायोलॉजीबद्दलचं जे बेसिक ज्ञान, एक ॲप्टिट्यूड, बेसिक पोटेन्शियल ते तुमच्यात आहे का? ओके, त्याच प्रकारे मग तुम्ही जेव्हा याचा अभ्यास करता की प्रशासनामध्ये, तर प्रशासनात अधिकारी होण्यासाठी तुमच्याकडे जे बेसिक ॲप्टिट्यूड आहे ते तुमच्याकडे आहे का? जर तुम्हाला स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर एक फिजिकल फिटनेस, एक स्टॅमिना वगैरे, हा जो बेसिक ॲप्टिट्यूड आहे, बेसिक पोटेन्शियल, ते तुमच्याकडे आहे का? सो त्याच अर्थाने प्रशासनामध्ये तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल, ओके, तर जी वृत्ती लागते एका अधिकाऱ्याकडे, प्रशासकीय अधिकाऱ्याकडे, ती वृत्ती तुमच्याकडे आहे का? ओके, त्यालाच म्हणतो ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यू, की एक सरकारी अधिकारी होण्यासाठी, नोकरदार होण्यासाठी, ओके, जी तुमच्यामध्ये पायाभूत मूल्य पाहिजेत, की एका नोकरदाराकडे ती आवश्यकच आहेत, असलीच पाहिजेत. ओके, ही मूल्य तुमच्याकडे आहेत का? अशा वृत्ती तुम्ही विकसित केल्या आहेत का? तर मग त्या कोणती मूल्य किंवा कोणत्या वृत्ती? तर त्याच्यामध्ये पहिला आहे की विश्वासार्हता, इंटिग्रिटी. ओके, विश्वासार्हता खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर निपक्षपातीपणा, तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे कुठलं सरकार सत्तेमध्ये आहे किंवा केवढा मोठा राजकीय इश्यू आहे, राजकीय आहे नाही. ओके, सो तुमची निपक्षपातीपणा, ओके, आणि तटस्थता, पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी. ओके, देन वस्तुनिष्ठता, तुम्ही जे निर्णय घेता ते किती वस्तुनिष्ठपणे घेता, ऑब्जेक्टिव्हिटीने घेता. ओके, त्याच्यानंतर लोकसेवेतील समर्पण, तुम्ही किती लोकसेवेला समर्पित आहात. ओके, एक पोलीस अधिकारी आहात तर रात्रीच्या 2 वाजता जरी तुम्हाला कॉल आला, तुम्ही किती क्विकली, ओके, रिस्पॉन्ड करता, किती जबाबदारीने तुम्ही जे पण ॲक्शन गरजेचे आहे, जे पण कार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे ते करता. सो लोकसेवेला तुम्ही किती समर्पित केलेलं आहे तुमचं जीवन. ओके, सो लोकसेवेला समर्पण. त्याच्यानंतर सहवेदना, एम्पॅथी, की तुम्हाला दुसऱ्या लोकांचे दुःख दिसले पाहिजेत. ओके, कारण सरकारी कारभार चालवताना किंवा एक पोलीस स्टेशनमध्ये जरी असाल, एक कलेक्टर म्हणून असाल, तर सर्व लोक जे तुमच्याकडे येतात ते काही ना काही प्रॉब्लेम, काहीतरी अडचणी घेऊन येणार आहेत. तर मग तुम्ही त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांच्या वेदना, जे पण इश्यूज आहेत, ते किती एम्पॅथेटिकली, म्हणजे वेदना त्यांच्या ज्या आहेत त्या तुमच्याकडे एवढी नैतिक बुद्धिमत्ता पाहिजे, भावनिक बुद्धिमत्ता पाहिजे, की त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या तुम्हाला फील होत आहेत. ओके, त्यालाच म्हणतो आपण सहवेदना, एम्पॅथी. सिंपथी म्हणजे पीटी, यार तुझ्याबरोबर वाईट झालं. एम्पॅथी म्हणजे की मला, ओके, जर माझ्याबरोबर हे झालं असतं तर मला काय वाटलं असतं. ओके, त्याला आपण म्हणतो सहवेदना, एम्पॅथी. आणि दुर्बल घटकांबद्दल सहिष्णुता आणि करुणा, आणि कंपॅशन टुवर्ड्स द वीकर सेक्शन्स. सो दुर्बल घटकांबद्दल सहिष्णुता, दुर्बल घटकांबद्दल करुणा. सो हे तुमच्याकडे कंपॅशन, ती सहिष्णुता पण पाहिजे. ओके, एम्पॅथी अँड कंपॅशन दुर्बल घटकांबद्दल. सो ह्या म्हणजे सरकारी अधिकारी होण्यासाठी कोणती मूल्य गरजेची असतात, ती मूल्य पण त्यांनी सिलेबसमध्ये सेपरेटली दिलेली आहेत. पण ह्यांनी 5-6 दिलेली आहेत. मी ऑलरेडी सांगितलंय माझ्या पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये पण, की मी क्लासमध्ये तुम्हाला 20-25च्या वर मूल्य शिकवेन. ओके, आणि तेवढी तुम्ही एकदा स्टडी केली तर तुम्हाला दुसरं काहीही अभ्यासाची गरज नाही. खूप डिटेलमध्ये तुम्हाला मी ते सर्व डिस्कस करेन, कव्हर करेन. सो मग आपण काय काय शिकणार आहोत. आता हा आत्तापर्यंतचा भाग होता तो सिलेबसचा, म्हणजे MPSCने जो दिलेला आहे. पण आपण क्लासमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत तो भाग आता मी तुमच्याशी त्याची चर्चा करणार आहे. तर पहिला जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स किंवा प्रशासकीय नीतिशास्त्राचा जो भाग आहे, मग मी त्याच्यामध्ये काय फ्लोमध्ये शिकवतो, कुठले कुठले टॉपिक घेत जाऊ आणि काय काय आपण बघणार आहोत
तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत नागरी सेवा नैतिकता म्हणजे काय, सिव्हिल सर्व्हिस इथिक्स म्हणजेच काय. ओके, आणि नागरी सेवा नैतिकता जी असते तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स, हे एखाद्या खाजगी कंपनीमध्ये एखादा अधिकारी जर काम करत असेल आणि सरकारी कंपनीमध्ये एखादा काम करत असेल तर दोघांमध्ये काय फरक आहे. कारण बऱ्याच वेळा जे काम सरकार करतंय ते खाजगी कंपन्या पण करतायत, बँकिंग इंडस्ट्री. ओके, तर एक SBI बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून पण बँक आहे आणि एक ICICI HDFC पण बँक आहे. तर मग बँक ऑफ महाराष्ट्राचा एक मॅनेजर आणि ICICI बँकेचा मॅनेजर होण्यामध्ये काय फरक आहे का. मग त्याच्यामुळे आपण नागरी सेवा मूल्य म्हणजे काय आणि नागरी सेवा मूल्यांबरोबर ओके खाजगी क्षेत्रातील मूल्ये आणि नागरी सेवा मूल्ये ह्यांच्यामध्ये काय समानता आहे, ह्या त्या दोन्हीमध्ये काय विरोधाभास आहे ओके किंवा वेगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्यात. त्याचबरोबर नागरी सेवा मूल्य म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स आहे आणि तुमचं पर्सनल इथिक्स, स्वतःची नैतिकता, मोरॅलिटी, नीतिमत्ता. सो तुमची स्वतःची नीतिमत्ता आणि नागरी सेवा मूल्य याच्यामध्ये काय समानता आहे, या दोन्हीमध्ये काय फरक आहे ओके हे पण आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या सर्वांमध्ये क्लॅश झाला तर करायचं काय. ओके, तुमची नीतिमत्ता आहे की नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे. ओके, म्हणून तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटमध्ये कलेक्टर ऑफिसला काम करत असाल तर तिथल्या कॅन्टीनमध्ये नॉनव्हेज कुठलंही प्रोडक्ट मिळणार नाही असा तुम्ही कायदा बनवू शकता का, नाही बनवू शकता. ओके, तर याच्यामध्ये जो क्लॅश जेव्हा होतात की खाजगी नैतिकता, खाजगी क्षेत्रातील मूल्य, नागरी सेवा क्षेत्रातील मूल्य किंवा स्वतःची नैतिकता आणि नागरी सेवा नैतिकता, तर काय करायचं, हा जो एक बेसिक टॉपिक आहे तो तिथून आपण सुरुवात करणार आहोत. बेसिक छोटे छोटे कन्सेप्ट, इझी कन्सेप्ट त्याच्यापासून आपण सुरुवात करू. त्याच्या प्रकारे मी जे सांगितले खाजगी सेवा क्षेत्रातील मूल्य आणि नागरिक सेवा मूल्य यांच्यामध्ये पण विरोधाभास किंवा क्लॅश होऊ शकतो. म्हणजे की अंबानी, अदानी ओके हे फक्त मुंबई गुजरातमध्येच कंपन्या ओपन करतील. ओके, मुंबई पुणे त्या बेल्टमध्येच करतील, ते विदर्भात जाणार पण नाहीत किंवा तिकडे छत्तीसगड UP बिहारकडे पण जाणार नाहीत. पण ते नाही गेले तरी चालतील कारण ती त्यांची खाजगी कंपनी, त्यांना प्रॉफिट एवढंच बघायचंय. ते सर्व लोक जे त्यांच्या नोकरीवर ठेवतील ना ते स्वतःच्याच जातीतले लोक ठेवतील तरी पण आपण काही बोलू शकत नाही. ते MD CEO बनवतील स्वतःच्याच फॅमिलीतल्या लोकांना तरी आपण काही बोलू शकत नाही कारण ती खाजगी कंपनी आहे. ओके, त्यांची नैतिक मूल्य वेगळी आहेत. पण जेव्हा तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून काम करता ओके तर तुमच्याकडे एक नॅशनल आउटलुक असला पाहिजे. ओके, की देशातल्या सर्व नागरिकांना समान, सर्व भाग जे आहेत त्यांना समानरित्या मी वागवणार किंवा तशीच समानरित्या त्यांना वागणूक देणार. आणि मग फक्त महाराष्ट्र गुजरातची डेव्हलपमेंट नाही, UP बिहारपासून सर्व राज्यांचा विकास झाला पाहिजे. आणि तो विकास करताना फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही, विदर्भापासून मराठवाड्यापासून सर्व भागांना ओके त्यांचा विकास व्यवस्थितपणे झाला पाहिजे. तर हे करणं किंवा बघणं आणि किंवा याची अंमलबजावणी करणं हे तुमचं नागरी सेवा मूल्यामध्ये एक कर्तव्य येतं, जे खाजगी कंपनीत काम करताना ती तुमची जबाबदारी नाही की मी माझ्या कंपनीची एक ब्रांच मराठवाडा विदर्भात पण काढेन कारण तिथे नोकऱ्या कमी आहेत. तर सो अशा प्रकारे की काय दोन्हीमध्ये फरक समानता आहे ते आपल्याला बघायचं आहे. नंतर नागरी सेवा नीतिशास्त्र विरुद्ध व्यावसायिक नीतिशास्त्र म्हणजे खाजगी क्षेत्रातली नीतिशास्त्र, दोन्हीमध्ये काय. सो प्रोफेशनल इथिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स. सो प्रोफेशनल व्यावसायिक नीतिशास्त्र किंवा खाजगी क्षेत्रातील नीतिशास्त्र आणि नागरी सेवा नीतिशास्त्र त्यांचा परस्पर संबंध. ओके, बघ आता हा भाग आपल्याला का स्टडी करायचा आहे, तुमच्या मनामध्ये हे येईल की व्यावसायिक नीतिशास्त्राशी का पण त्याचं नागरी सेवा नीतिशास्त्र जर सिलेबसमध्ये आहे तर मग व्यावसायिक नीतिशास्त्र का आपल्याला अभ्यासाचं आहे. कारण व्यावसायिक नीतिशास्त्र याच्यासाठी अभ्यासायचं आहे कारण तुम्हाला सेपरेट टॉपिक दिलेला आहे सिलेबसमध्येच ओके कॉर्पोरेट गव्हर्नन्स. तर हे जे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा जो टॉपिक आहे म्हणजेच खाजगी क्षेत्रातील नीतिशास्त्र ओके किंवा व्यावसायिक नीतिशास्त्र आणि त्याच्यामुळे तो टॉपिक सेपरेटली मेन्शन आहे. त्यामुळे आपल्याला हा पूर्णपणे स्टडी करायचा आहे. आत्ताच मी त्या टॉपिकमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत ते तुमच्याशी त्याची चर्चा करणार आहे. सो त्याच्यामुळे व्यावसायिक नीतिशास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर सत्सद विवेक बुद्धीवर समोरील दुविधा, पेच, संकट आणि ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये कसे प्रकट होतात. सो सत्सद विवेक बुद्धी म्हणजे कॉन्शियन्स, अंतरात्म्याचा आवाज ज्याला आपण म्हणतो. आणि या आवाजामध्ये क्रायसिस झाला, क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स. सो मी आधीच तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा ऑफ वर्ड येतो ती चांगली गोष्ट आहे. क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स, क्रायसिस ऑफ मोरॅलिटी, क्रायसिस ऑफ इथिक्स, क्रायसिस ऑफ व्हॅल्यूज म्हणजे तुमच्याकडे नैतिकता, नीती, मूल्य ही विकसित झालेली आहेत, तुमच्याकडे आलेली आहेत. फक्त आता त्यामध्ये दोन मूल्यांमध्ये बरोबर कोण किंवा कुठलं मूल्य जास्त बरोबर आहे
हे तुम्हाला कळत नाही तर त्यालाच आपण म्हणतो सत्सद विवेक बुद्धी समोरील दुविधा, पेच, संकट. ओके, की तुमच्या मनामध्ये दोन गोष्टी ओके ज्या नैतिकदृष्ट्या बरोबर आहेत पण एकमेकांच्या विरोधाभासी आहेत. तर त्याचे खूप सारे एक्झाम्पल देईन, पण आता एक इझी एक्झाम्पल की तुम्ही याच्यावर एक मिलिटरीमध्ये सोल्जर आहात आणि मिलिटरीमध्ये सोल्जर असताना एका ठिकाणी एक लहान मुलगा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 5 मोठी लोक आहेत आणि आतंकवादी एकतर इकडे जाईल किंवा तिकडे जाईल, तर काय करायचं? मग त्याने कुणाला वाचवलं पाहिजे? की एका मुलाला वाचवलं पाहिजे का 5 प्रौढ लोकांना वाचवलं पाहिजे? आता याच्यामध्ये काय बरोबर काय योग्य आहे कळणं किंवा ठरवणं खूप अवघड गोष्ट आहे. मग अशा वेळी काय करायचं? तर यालाच म्हणतो सत्सद विवेक बुद्धी समोरील पेच. कारण इथे एक लहान जीव आहे आणि तिकडे 5 लोक आहेत, तिकडे एकच जीव आहे, तिकडे 5 जीव आहेत. ओके, तर मग अशा प्रकारे किंवा आता इस्रायल हमासमध्ये जो कॉन्फ्लिक्ट चालू आहे, हमासने खूप सारे इस्रायलचे लोकांना बंदी बनवलेले आहे, स्त्रियांना, लहान मुलांना वगैरे. पण मग आता त्यांना बंदी बनवलंय म्हणून ओके इस्रायलच्या मिलिटरीनी फॉर अटॅक करायचा नाही का? मग त्यांनी रिट्रीट करून खूप सारा त्यांचा भाग हमासला देऊन टाकायचा? ओके, किंवा आज जे हमासनी वॉर्निंग दिलेली आहे की ते जर इस्रायलने अटॅक नाही थांबवला तर एका हे जे हॉस्टेज त्यांनी पकडले त्यांना मारून टाकतील, तरी पण इस्रायल बॉम्बार्डमेंट करत आहे. तर मग त्यांच्या पुढे हा जो नैतिक पेच आहे इस्रायलच्या अधिकाऱ्यांसमोर की आपले जे बंदी केलेले लोक आहेत त्यांना सोडून आणणे का अशा आतंकवादी संघटनेपुढे न झुकता लढाई करणे, दोन्ही गोष्टी दोन्ही प्रकारे बरोबर वाटतात. मग याच्यावेळी कोणती करायची गोष्ट कुठली नैतिकदृष्ट्या जास्त बरोबर हे न कळणे ओके, किंवा ह्याच गोष्टीला आपण म्हणतो सत्सद विवेक बुद्धी समोरील दुविधा, पेच. आणि युपीएससीत प्रश्न आलेला की व्हॉट इज क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स अँड हाऊ डज इट मॅनिफेस्ट इन द पब्लिक सर्व्हिस. की क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स काय आहे आणि हा पब्लिक सर्व्हिसमध्ये कसा उद्भवतो, कसा मॅनिफेस्ट होतो, कसा दिसून येतो. तर त्याचे मी 8-10 वेज देईन की कसा हा मॅनिफेस्ट होतो आणि जर मॅनिफेस्ट झाला त्याची उदाहरणं पण खूप देईन, 8-10 प्रकार आणि त्याची उदाहरणं. आणि त्या 8-10 प्रकार ज्याच्यामुळे ज्या प्रकारे हा उद्भवू शकतो ओके त्याला डील करण्यासाठी किंवा त्याला ॲड्रेस करण्यासाठी आपण काय काय करणार, सो तो पण भाग आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर घटनात्मक नैतिकतेची संकल्पना, त्याच्यानंतर एक नवीन टॉपिक सेपरेटली आपण बघायचा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ओके, घटनात्मक नैतिकता ज्याला म्हणतो आपण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. आणि हा जो कन्सेप्ट आहे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा ओके, हा कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली म्हणजे आपले संविधान बनवणारी बॉडी होती 1947 ते 50 मध्ये. तर ह्यावेळी आंबेडकरांनी ओके त्या जे आपली भाषणं दिलेली त्या भाषणांमध्ये त्यांनी ही संकल्पनेचा तेव्हा वापर केलेला आहे. खूप जुनी संकल्पना आहे की घटनात्मक नैतिकतेची संकल्पना कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. आणि त्याच्यानंतर मध्ये नॅच फाउंडेशनची एक केस झालेली की हे जे ट्रान्सजेंडर लोक आहेत किंवा होमोसेक्शुअल समलैंगिक लोक आहेत त्यांना अधिकार मिळण्यासाठी. आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आपलं जे जजमेंट दिलेलं त्या जजमेंटमध्ये हे वाक्य वापरलेलं की पॉप्युलर मोरॅलिटी कॅनॉट ओव्हरराईड कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. म्हणजे पॉप्युलर मोरॅलिटी म्हणजे की करोडो लोकांना काय वाटतंय, पॉप्युलर मोरॅलिटी त्यांची नैतिकता की हे जे समलैंगिकता आहे हे मनोविकृती आहे, अननॅचरल आहे, अनैसर्गिक आहे, लोकांना काय वाटतंय हे ठरवू शकत नाही. काय कायद्याने बरोबर, संविधानातून बरोबर, संविधानातून चूक, संविधान काय चूक काय बरोबर हे आम्ही ठरवणार, नॉट ऑन पॉप्युलर मोरॅलिटी ओके. करोडो लोकांची मानसिकता आम्ही ते ठरवणार ओके घटनात्मक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून ओके, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीनी. आणि कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी मग काय असते डिटेलमध्ये बघूया, पण त्याचा एक बेसिक प्रिन्सिपल इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ओके, समान कायदे सर्वांसाठी आणि कोणत्याही नागरिकाशी ओके कायद्यानुसार कायद्याची अंमलबजावणी करताना लिंगभेद केला जाणार नाही, नो डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड ऑफ सेक्स ओके. आणि त्याच्यामुळे हा जो कायदा आहे तो लिंगभेद करतोय ह्या समलैंगिक लोकांशी किंवा ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामुळे तृतीयपंथीयांच्या विरोधात तो कोर्टाने तो कायदा जो आर्टिकल 377 होता IPCचं तो त्यांना लागू होणार नाही ही जी ऑर्डर पास केली. सो त्यावेळी त्यांनी हे जे वाक्य वापरलेले की पॉप्युलर मोरॅलिटी कॅनॉट ओव्हरराईड कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, तेव्हा ही संकल्पना आलेली. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी UPSCने लगेच हाच प्रश्न विचारला की घटनात्मक नैतिकता म्हणजे काय, घटनात्मक नैतिकतेची संकल्पना म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर घटनात्मक संस्कृतीची संकल्पना. मग हे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी घटनात्मक नैतिकता म्हणजे काय ओके, ती आपण कुठून शिकतो
त्याचे सोर्सेस काय, घटनात्मक नैतिकतेमध्ये कोणकोणते भाग येतात, जसं बेसिक स्ट्रक्चर वगैरे बरेच गोष्टी आहेत. ओके, आणि ही जी घटनात्मक नैतिकता आहे तिला जपण्याचं, त्याची रक्षा करण्याचं काम कुणाकुणाचं आहे, असे 4-5 सब टॉपिक बघणार आहोत. सो मी एवढं इथे तुम्हाला सखोल चर्चा करणार आहे प्रत्येक एक छोट्या छोट्या मुद्द्यावर, की पहिले तर याच्या बाहेर प्रश्न बनणारच नाही. ओके, जे पण प्रश्न आपण इथे बघणार आहोत सगळे इथे नीट पूर्णपणे कव्हर होतील. त्याच्यानंतर घटनात्मक संस्कृतीची संकल्पना. ओके, सो कॉन्स्टिट्युशनल कल्चर, संस्कृती हा एक वेगळी टर्म आहे, जशी कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी तसं कॉन्स्टिट्युशनल कल्चर. ओके, घटनात्मक ओळख म्हणजे कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी. ओके, आणि घटनात्मक तरलता ज्याला म्हणतो कॉन्स्टिट्युशनल फ्लुइडिटी किंवा कॉन्स्टिट्युशनल डायनॅमिझम. सो एक 4 ज्या टर्म्स आहेत, ओके, संकल्पना आहेत, त्या पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, की कॉन्स्टिट्युशनल फ्लुइडिटी और डायनॅमिझम म्हणजे घटनात्मक तरलता, कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी घटनात्मक ओळख, आणि कॉन्स्टिट्युशनल कल्चर घटनात्मक संस्कृती म्हणजे काय. तर ह्या सर्व गोष्टी पण आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर सार्वजनिक विवेकाची संकल्पना, हा एक आंबेडकरांनी दिलेला एक कन्सेप्ट आहे तेव्हा, पब्लिक कॉन्शियन्स, सार्वजनिक विवेक. आता आंबेडकरांचं म्हणणं काय होतं की सार्वजनिक विवेक, पब्लिक कॉन्शियन्स, की आंबेडकरांनी एक बेसिक जेव्हा त्यांना विचारलं की संविधान कसं बनलेलं आहे, तुमचं काय मत आहे या संविधानावर, तर तेव्हा आंबेडकरांनी एक वाक्य वापरलेलं, मला एक्झॅक्ट ते वाक्य नाही आठवत आहे, पण त्यांचा जो संदर्भ होता या वाक्यामध्ये, की हे जे सार्वजनिक विवेक, पब्लिक कॉन्शियन्स हा जो प्रकार आहे, की लोकांमध्ये संविधान किती चांगलं बनवू, जर हा सार्वजनिक विवेक नसेल तर ते संविधानाचा काही फायदा होणार नाही. रादर जे लोकच हे संविधान चालवायला येतील किंवा ज्या लोकांसाठी हे संविधान बनलेलं आहे त्यांच्यामध्ये जर हा सार्वजनिक विवेक, पब्लिक कॉन्शियस नसेल तर तसंही ते संविधान, ओके, संविधानाचा फक्त नुकसानच करेल ते, किंवा त्याच्यामुळे दुविधा उद्भवतील. कारण हे लोक त्या संविधानामधले फक्त लूप होल्स, गॅप, आणि कसं त्याला तोडून मोडून आपण आपल्या फायद्यासाठी यूज करू शकतो तेवढंच बघतील. आणि संविधान किती वाईट बनलेलं असो, पण जर जे लोक चालवणारे आहेत, त्या संविधानानुसार काम करणारे आहेत, मग हे नेते असो किंवा नोकरदार वर्ग असो किंवा ज्यांच्यासाठी हे बनतंय सामान्य जनता, त्यांच्यामध्ये जर सार्वजनिक विवेक असेल तर हे जे संविधान आहे ते योग्यरित्या चालेल. ओके, त्यामुळे आपण त्याला चालवू कसं हे जास्त महत्त्वाचं आहे. सो आंबेडकरांचं जे वाक्य होतं ते खूप गोष्टींमध्ये लागू होतं, ते मी शिकवेन तेव्हा खूप डिटेलमध्ये कसे विचार वेगवेगळ्या ठिकाणी वापरायचे. पण एक सोशल मीडिया, आंबेडकरांचं एवढंच म्हणणं होतं की सोशल मीडिया चांगला वाईट किती आहे ते सोशल मीडियात नाही आहे, त्याचा वापर कोण करतंय आणि कसा करतंय त्याच्यामध्ये ठरणार आहे की सोशल मीडिया एक चांगलं गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे सोशल मीडिया किंवा सार्वजनिक विवेक त्याच्यासाठी, त्यामुळे सोशल मीडिया वापरताना पण तुमच्याकडे जो विवेक, सत्सद विवेक बुद्धी पाहिजे ती खूप गरजेची. तसं संविधान टिकण्यासाठी हा सार्वजनिक विवेक, तर ती संकल्पना काय आहे खूप डिटेलमध्ये आपण त्याच्यावरही चर्चा करूयात. त्याच्यानंतर संघटनात्मक नैतिक संस्कृती. आता हे जे मी जे सांगितलं की कॉन्स्टिट्युशनल कल्चर, संघटनात्मक नैतिकता किंवा संघटनात्मक किंवा घटनात्मक संस्कृती, तसं ही घटना कॉन्स्टिट्यूशन झाली, कॉन्स्टिट्युशनल कल्चर झालं. तसे तुमचे बरेच सरकारी यंत्रणा चालते, पूर्ण सरकारी यंत्रणेमध्ये बऱ्याच वेगवेगळी मंत्रालय असतात, बरेच त्याचे विभाग असतात. तर ह्या ज्या सर्व इन्स्टिट्यूशन्स आहेत, संघटना आहेत, पोलीस ॲज अ संघटना, तुमचं रेव्हेन्यू डिपार्टमेंट ॲज अ संघटना, मिलिटरी संघटना, तर ही जी सर्व खाती संघटना जे चालवली जातात, ओके, त्या नैतिकदृष्ट्या व्यवस्थित चालवायच्या असतील किंवा कशा नैतिकदृष्ट्या चांगल्या बनवू शकतो, तर त्याच्यासाठीच एक टर्म आहे संघटनात्मक नैतिक संस्कृती. ओके, संघटन म्हणजे तुमचे इन्स्टिट्यूशन आणि नैतिक संस्कृती म्हणजे इन्स्टिट्यूशनल इथिकल कल्चर किंवा ऑर्गनायझेशनल इथिकल कल्चर. तर तुमची जी ऑर्गनायझेशन, डिपार्टमेंट, विभाग, मंत्रालय, जे पण सरकारी यंत्रणा ज्या गोष्टी चालवते, ती जे सर्व सरकारची डिपार्टमेंट्स आहेत किंवा सरकार कुठलं धोरणं पण बनवते, त्याची अंमलबजावणी करून घेत आहे, त्या व्यवस्थितरित्या नैतिकदृष्ट्या होण्यासाठी, ओके, एक संकल्पना आहे संघटनात्मक नैतिक संस्कृती. ओके, आणि त्याचाच 2 पार्ट आहे जे आपल्याला स्टडी करायचे. ते आहे की नैतिक सक्षमतेची संकल्पना आणि नैतिक
पायाभूत सुविधांची संकल्पना. तर यालाच म्हणतो इथिकल कॉम्पिटन्स आणि इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे एक पोलीस डिपार्टमेंट, ओके, एक पोलीस जी संघटना आहे, ती पोलीस संघटना ही नैतिक दृष्ट्या, ओके, कशी चालेल किंवा पोलीस संघटनेमध्ये नैतिक संस्कृती कशी जन्माला आणू शकतो, तर त्याच्यासाठी दोन गोष्टी करण्याची गरज असते. एक नैतिक सक्षमतेची संकल्पना, इथिकल कॉम्पिटन्स. म्हणजे तुम्ही जे लोक पोलीस डिपार्टमेंटमध्ये हायर करताय, ज्यांना प्रमोशन देताय, हे सगळे नैतिक दृष्ट्या त्यांची क्षमता खूप स्ट्रॉंग पाहिजे. सगळे गांधी आंबेडकर पाहिजेत देश चालवायला. सो मग सर्व पोलीस अधिकारी त्यांच्या मनोवृत्तीचे असतील, नैतिक मूल्यांवाले असतील, तर पहिली गोष्ट. आणि असे अधिकारी कामावर आले, त्यांना आपण एक्झाम म्हणून हा जो इथिक्सचा पेपर एवढ्यासाठीच टाकलेला आहे की तुमची नैतिक क्षमता बघायला, या नैतिकदृष्ट्या याची किती क्षमता विकसित झालेली आहे, हा किती नैतिकदृष्ट्या योग्य अयोग्य कॅन्डिडेट आहे. आणि असे लोक पहिल्यांदा ते नैतिक क्षमतेची लोक सिलेक्ट केले आणि यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये अपॉइंटमेंट दिल्या. त्याच्यानंतर, ओके, हा एक भाग झाला इथिकल कॉम्पिटन्स. दुसरा आहे तो इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, नैतिक पायाभूत सुविधा, की आपल्याला सर्व नैतिक पायाभूत सुविधांनी आपण सर्व ऑर्गनायझेशन कशी स्ट्रॉंग बनवू शकतो. ओके, नैतिक पायाभूत सुविधांनी एक इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, ऑर्गनायझेशनल इन्फ्रास्ट्रक्चर. मग याच्यामध्ये कायदे, नियम, एखादा पोलीस अधिकारी जर बेशिस्तीने वागत असेल त्याच्यावर काय कारवाई वगैरे, हा सर्व पार्ट जो आहे तोही येतो. सो नैतिक क्षमता आणि नैतिक पायाभूत सुविधा, इथिकल कॉम्पिटन्स, इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही मिळून होतं नैतिक संस्कृती, संघटनात्मक नैतिक संस्कृती. तर त्याचा एक कन्सेप्ट खूप डिटेलमध्ये बघायचा, खूप महत्वाचा भाग आहे हा. ओके, सो तुम्ही सिलेबसमध्ये काय दिलंय ह्याने अभ्यास करायला जाऊ नका. ओके, युपीएससीचे तुम्हाला पहिले पेपर बघावे लागतील 8-10 वर्षाचे, कशा प्रकारचे ते प्रश्न विचारत आहेत आणि त्या प्रश्नानुसार, ओके, काय उत्तरं द्यायची हे तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यानंतर नैतिक क्षमता आणि नैतिक विवेक, नैतिक तर्क किंवा नैतिक प्रशिक्षण. सो मग ही नैतिक क्षमता तुम्ही कशी वाढवणार, इथिकल कॉम्पिटन्स, त्याला शब्द आहे नैतिक विवेक, नैतिक तर्क बुद्धी, की कशी वाढवणार. आणि ती वाढवायची असेल तर तुम्हाला लागतं नैतिक प्रशिक्षण, इथिकल ट्रेनिंग. तर हा सर्व एक कन्सेप्ट आहे, तोही बघायचा आहे. त्याच्यानंतर नैतिक पायाभूत सुविधांची संकल्पना. ओके, संघटनात्मक नैतिक क्षमता किंवा नैतिक संरचना किंवा संघटनेतील नैतिक धोरण वृद्धी, हे बऱ्याच संकल्पना आहेत, त्यात सर्व आपल्याला बघत जायचंय. सो नैतिक पायाभूत सुविधा, इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, ओके, किंवा संघटनात्मक नैतिक क्षमता, की संघटनेची नैतिक क्षमता वाढवणे. ओके, किंवा नैतिक संरचना, हे जे तुम्ही संघटन बनवतायत तेच नैतिकदृष्ट्या खूप व्यवस्थित पाहिजे. सर्व कायदे वगैरे, कोणी मिनिस्टर कधी टाटाला फोन करणार नाही कुठल्या अधिकाऱ्याला मोठ्या, की आम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही प्लांट टाकताय, तिथे आम्हाला शेअर पाहिजेत किंवा काहीतरी तिथे परमिशन पाहिजे तर आम्हाला ब्राईब द्या. खूप इथिकली चालणारी कंपनी आहे ती, ऑर्गनायझेशन आहे. सो असे संघटनाच कशी बनवायची, नैतिक संरचना कशी करायची, किंवा संघटनेतील नैतिक धोरण वृद्धी, किंवा तुमचे जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये इथिकल पॉलिसी कशा पाहिजेत, की टाटा स्वतःच्या नैतिक धोरणं कशी बनवते, टाटांचं नैतिक धोरण काय आहे, आणि ह्या धोरणांमुळे टाटांचा जो कारभार आहे संघटनेचा हा नैतिकदृष्ट्या कसा चालतो, आणि मग ही धोरण वृद्धी कशी केली पाहिजे, ह्या सर्वावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मी टाटांचेच 2 कायदे शिकवतो, टाटास कोड ऑफ इथिक्स पॉलिसी आणि टाटास कोड ऑफ कंडक्ट पॉलिसी फॉर एम्प्लॉईज. सो टाटा कंपनीमधील आचारसंहिता कायदा, कोड ऑफ इथिक्स पॉलिसी, आणि एम्प्लॉई जे आहेत म्हणजे जे त्यांच्यासाठी काम करणारे जे नोकरदार आहेत त्यांच्यासाठी एम्प्लॉईज कोड ऑफ कंडक्ट पॉलिसी, त्यांच्यासाठी आचारसंहिता कायदा, तर तेही आपल्याला बघायचं आहे. सो खूप डिटेलमध्ये आपण ते पण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर संघटनेतील नैतिक संस्कृतीचा विकास. ओके, आणि ही जी संघटनेतील नैतिक संस्कृती कशी वाढवायची ही एक महत्त्वाची टर्म आहे. तर ही जी संघटनात्मक नैतिक संस्कृती त्याचे 2 भाग आहेत, नैतिक क्षमता आणि नैतिक पायाभूत सुविधा. हे 3 टॉपिक म्हणजे एकच आहेत आणि ते खूप आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत तिथेच. ते झाल्यानंतर आपण पुढचा जो टॉपिक आहे की विवेकाच्या संकटाची संकल्पना किंवा विवेक संकट, देन नैतिकतेचे संकट आणि नैतिक संकट, आणि मूल्यांचे संकट आणि मूल्य संकट. तर मागाशीच मी तुम्हाला सांगितलं, क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स, क्रायसिस ऑफ इथिक्स, क्रायसिस ऑफ मोरॅलिटी, क्रायसिस ऑफ व्हॅल्यूज, ऑफ वर्ड असेल ती चांगली गोष्ट. म्हणजे तुम्हाला 2 चांगल्या गोष्टीत जास्त बरोबर काय कळत नाहीये नैतिकदृष्ट्या, किंवा 2 अनैतिक गोष्टीत कमी अनैतिक कुठली हे कळत नाहीये. पण याचाच अर्थ तुमच्याकडे नैतिकता आलेली आहे, विकसित झालेली आहे तुमच्या मनामध्ये. ओके,
तो प्रश्न तरी उद्भवतो की नैतिक अनैतिक काय, या दोन्ही गोष्टी नैतिक आहेत पण जास्त नैतिक काय. म्हणजे तुमच्यामध्ये नैतिक क्षमता आलेली आहे आणि नैतिक क्षमता आल्यानंतर तुमच्या पुढे जो पेज बनला तर त्याला म्हणतो आपण विवेकाच्या संकटाची संकल्पना. कॉन्शियस डेव्हलप झालेला आहे, विवेक बुद्धी आलेली आहे, पण आता विवेक बुद्धीलाच पण कळत नाहीये की दोन्ही विवेकपूर्ण गोष्टींमध्ये जास्त विवेकपूर्ण कुठली, जास्त योग्य कुठली. सो मग विवेकाच्या संकटाची संकल्पना. ओके. आणि मग दुसरं आहे की विवेकाचे संकट. विवेकाचे संकट म्हणजे कॉन्शियन्स क्रायसिस. तर ऑफ वर्ड असेल, क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स, क्रायसिस ऑफ व्हॅल्यूज, क्रायसिस ऑफ इथिक्स, क्रायसिस ऑफ मोरॅलिटी, चांगली गोष्ट आहे. पण कॉन्शियन्स क्रायसिस, इथिकल क्रायसिस, मोरल क्रायसिस, व्हॅल्यू क्रायसिस म्हणजे यांच्याकडे नैतिकता झाली नाही, कोणती नीतिमूल्य झाली नाही, सचेत विवेकबुद्धी बनलीच नाही, हे एकदम कमीने लोक. म्हणजे ह्यांना चूकच गोष्ट बरोबर वाटते. ओके. ह्यांना म्हणजे क्रिमिनल माइंडेड लोक. तर मग कॉन्शियन्स क्रायसिस, इथिकल क्रायसिस, मोरल क्रायसिस, व्हॅल्यू क्रायसिस जे म्हणतो. सो विवेकाच्या संकटाची संकल्पना आणि विवेक संकट, नैतिकतेचे संकट आणि नैतिक संकट, मूल्यांचे संकट आणि मूल्य संकट. ओके. सो ह्याच्यामध्ये मूल्य संकट म्हणजे व्हॅल्यू क्रायसिस. ओके. नैतिक संकट इथिकल क्रायसिस, विवेक संकट म्हणजे कॉन्शियन्स क्रायसिस, हे सगळे म्हणजे एकदम कमीने लोक. ओके. ही खूप वाईट टर्म आहे. पण विवेकाच्या संकटाची संकल्पना म्हणजे क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स, नैतिकतेचे संकट क्रायसिस ऑफ मोरॅलिटी, मूल्यांचे संकट क्रायसिस ऑफ व्हॅल्यूज, हे जर असेल तर ती चांगली गोष्ट आहे. तर मग ह्या दोन्हीमध्ये फरक काय आणि दोन्ही मध्ये काय कन्सेप्च्युअली ह्यांना कसं सामोरे जायचं, विवेकाच्या संकटाला, नैतिकतेच्या संकटाला, मूल्य संकटाला, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर कोड ऑफ इथिक्स, नीती नियम वर्सेस कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता. अशा खूपच बऱ्याच संकल्पना येतील, खूप डिटेलमध्ये आपण स्टडी करू की एक पण संकल्पना राहणार नाही क्लासमध्ये. ते सिलेबसमध्ये दिल्या नाहीत त्याच्यापेक्षाही 100-200 संकल्पना जास्त आपण बघणार आहोत. सो पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्हली तुमची इथे सर्व स्टडी होणार आहे, सखोल चर्चा. आणि त्यामुळे मी आधी सांगितलेलं आहे की माझे जे क्लासरूममधले सर्व क्लासेस असतील आणि त्यावेळी मी जे तुम्हाला नोट्स देईन, ओके, हे दोन्ही गोष्टी सोडून तुम्हाला काहीही बघावं नाही लागणार. त्याच्यानंतर फक्त तुम्ही तुमचे जे प्रश्न उत्तर जे मी देईन त्याचे किती उत्तर लिहून आणता, किती चेक करून घेता, ते खूप महत्त्वाचं आहे. ती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे, ते तुम्हाला करावं लागेल. सो कोड ऑफ इथिक्स नीती नियमन आणि कोड ऑफ कंडक्ट आचार संहिता. ओके. सो कोड ऑफ इथिक्स अँड कोड ऑफ कंडक्ट, नीती नियम आणि आचारसंहिता. आता हे जे नीती नियम आणि आचारसंहिता म्हणजे कोड ऑफ इथिक्स जे असतो ना, तो पूर्ण ऑर्गनायझेशनसाठी जनरल गाईडलाईन्स असतात. त्याच्यामध्ये की एक कंपनीमध्ये किंवा एक नोकरदार म्हणून तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, नैतिकदृष्ट्या योग्य वगैरे आहेत, हे सांगणारा कायदा नीती नियमन, नीती नियम जे आहेत ते कोड ऑफ इथिक्समध्ये येतात, नीतीचे नियम. पण कोड ऑफ इथिक्सचा खूप सारा पार्ट जो आहे ना तो बाय लॉ, ओके, इम्प्लिमेंट होत नाही. त्याचे लीगल ऑब्लिगेशन जे म्हणतो, ओके, की नियमाने तुम्हाला ते करावंच लागेल असं काही नसतं. बऱ्याच गोष्टी या जनरल गाईडलाईन असतात. पण त्याचा तो भाग जो लीगल ऑब्लिगेशन म्हणजे कायद्याने तुम्हाला मान्य करावाच लागतो आणि नाही केला, कायद्याने वागलास तर तुमच्यावर कायद्याने कारवाई पण होऊ शकते. सो ज्याची तुम्हाला कायदेशीररित्या पूर्तता करावीच लागेल, लीगल ऑब्लिगेशन आहे तुम्हाला, ओके, उत्तरदायित्व आहे त्याची पूर्तता करण्याचं. आणि जर तुम्ही नाही ती पूर्तता केली तर तुमच्यावर काहीतरी प्रशासकीय कारवाई होईल, डिसिप्लिनरी ॲक्शन. तो जो भाग असतो त्याला आपण म्हणतो कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता. आचारसंहितेचे उल्लंघन झाले तुमच्यावर ॲक्शन होऊ शकते. सो इलेक्शनमध्ये जसं असतं ना मोरल कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता, त्याचा भंग केला तर कायदेशीर कारवाई, तसं इथेही कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता. त्याच्यानंतर नागरी सेवेतील पायाभूत मूल्ये, इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, सार्वजनिक जीवनातील महत्त्वाची तत्वे, ओके, आणि शासन आणि प्रशासनातील मूल्ये आणि नागरी सेवेतील अभियोग्यता. ही पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, इम्पॉर्टंट टर्म आहे. सो नागरी सेवेतील पायाभूत मूल्ये जो भाग आहे त्यालाच दुसरं नाव आहे सार्वजनिक जीवनातील महत्त्वाची तत्वे, ज्याला दुसरं नाव आहे शासन आणि प्रशासनातील मूल्ये किंवा नागरी सेवेतील अभियोग्यता. की नागरी सेवेमध्ये एक अधिकारी म्हणून तुमच्यामध्ये कुठली अभियोग्यता, ॲप्टिट्यूड पाहिजे, की ह्या बेसिक गोष्टी पाहिजेतच पाहिजेत. तर आता सिलेबसमध्ये ज्या 8-10 गोष्टी दिलेल्या आहेत, प्रोबिटी, अकाउंटेबिलिटी, इंटिग्रिटी, विश्वासार्हता, सचोटी, उत्तरदायित्व, सहवेदना,
ओके, दुर्बल घटकांबद्दल सहिष्णुता वगैरे. आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व तुमच्या ह्या 4 हेडिंग्स म्हणजे एकच गोष्ट रिफर करतात, त्याच्या अंडर बघायच्यात. पण मी आधी सांगितलं की त्या सिलेबसमध्ये दिलेल्या 8-10 गोष्टी सोडून तुम्हाला 20-25 नागरी सेवेतील पायाभूत मूल्य मी शिकवणार आहे. ओके, तुम्हाला 20-25 अशी महत्त्वाची तत्वे देईन जे सार्वजनिक जीवनात खूप गरजेचे आहेत. अशी 20-25 शासन आणि प्रशासनातील मूल्य तुम्हाला शिकवेन. ओके, किंवा एक नागरी सेवक म्हणून तुमच्याकडे कुठली 20-25 पायाभूत कुठली अभियोग्यता तुमच्यात असलीच पाहिजे, पायाभूत मूल्ये, ॲप्टिट्यूड की एक नोकरदार म्हणून गरजेचेच आहेत, ती कुठली ती आपल्याला बघायची. आणि त्या 20-25 मध्ये मग एकच पॅटर्न असणार आहे की हे मूल्य किंवा ही तत्वे जर त्यांचा अर्थ काय, की प्रशासनात असतील तर फायदा काय, नसतील तर नुकसान काय, आणि ह्या मूल्यांची ओके अजून विकास, अजून ह्या तत्वांना कसं वाढवता येईल प्रशासकीय कारभारात, याच्या एकाच फॉर्मॅटमध्ये ही बघायचे. हा खूप मोठा आणि महत्त्वाचा पार्ट आहे. सर्व प्रश्न इथेच येतात आणि केस स्टडी ज्या येणार आहेत ना त्याच्यामध्ये पण हाच भाग तुम्हाला वापरायचा आहे. ओके, उत्तरं लिहिताना. नंतर भारतातील प्रशासकीय नीतिशास्त्र किंवा नैतिकतेवर दुसरा ARC अहवाल, हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे की भारतातील प्रशासकीय नीतिशास्त्र म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स. आणि त्याच्यामध्ये एक सेकंड ARC गव्हर्नमेंट जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट दरवर्षी काही वर्षांनी एक ऑर्गनायझेशन अपॉइंट करते की हा जो सर्व ॲडमिनिस्ट्रेशन चाललंय, प्रशासन चाललंय, त्याला रिफॉर्म करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. आणि हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय सुधारणा आयोग, तर हा जो प्रशासकीय सुधारणा आयोग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन आहे, दरवेळी एक रिपोर्ट देत असतं, मधून त्याचा रिपोर्ट येतो. त्याच्यामध्ये सर्व गोष्टींबद्दल चर्चा केलेली असते की आपली जी न्यायपालिका आहे ते अजून चांगल्या रीते कशा काम करू शकेल, किंवा हे जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट जमिनींचं अधिग्रहण करतं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते अजून कसं वाढवता येईल. ओके, सर्व गोष्टींवर ते गाईडलाईन्स देतात. किंवा सेंटर गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटमधलं कॉपरेशन कसं वाढवता येईल. ओके, इव्हन मिलिटरीवाले आपलं काम अजून चांगल्या प्रकारे कसं करू शकतील, हे जे रेल्वेजवाले आहेत ते आपलं काम अजून चांगल्या प्रकारे कसे करू शकतील. तर तो खूप मोठा रिपोर्ट असतो, तो तुम्हाला सर्व अभ्यासाची गरज नाही, ॲटलिस्ट ह्या पेपरमध्ये. ओके, ह्या पेपरमध्ये आपल्याला फक्त त्यांनी नैतिक नीतिशास्त्र कसं सुधारता येईल किंवा नैतिकता कशी प्रशासनाला वाढवता येईल त्याच्याबद्दल जे गोष्टी बोललेल्या आहेत सेकंड ARC रिपोर्टमध्ये, त्या मी तुम्हाला शिकवणार आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी गुड गव्हर्नन्सचा एक कन्सेप्ट दिलेला, सुशासन, तो काय आहे तो पण आपण बघणार आहोत. सो भारतातील प्रशासकीय नीतिशास्त्र त्याच्यामध्ये सेकंड ARC अहवाल दुसरा तो आपल्याला बघायचा आहे. आणि त्याचाच एक सब पार्ट आहे उत्तम शासन किंवा गुड गव्हर्नन्स. तर एक गुड गव्हर्नन्स, उत्तम शासन, सुशासन कसं करता येईल, मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला 20-25 प्रकार सांगेन. गुड गव्हर्नन्स म्हणजे काय असतं आणि ते वाढवण्यासाठी ओके कुठल्या 20-25 गोष्टी आपण करू शकतो, ते पण खूप एकदम सखोल चर्चा करू आपण त्या भागावर पण. सो त्याच्यानंतर मग हे जे गुड गव्हर्नन्सचा जो पार्ट आहे, सुशासन, त्याचेच खूप सारे सब पार्ट आहेत की आपण शासन कशासाठी चालवतोय. उत्तम शासन जे करायचे ते कुणासाठी, लोकांसाठी. मग लोकांसाठी करत असेल तर पहिल्यांदा लोकांना ओके अधिकार दिले पाहिजेत की तो एखाद्या डिपार्टमेंटमध्ये गेला तर त्याचं जर काम अडलेलं आहे तर ते किती दिवसामध्ये पूर्ण झालंच पाहिजे. अडलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे, हे जी गोष्ट आहे त्याच्यासाठी मग सर्वात पहिले आहे की नागरिकांना अधिकार द्या. की जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आला, SBI मध्ये आला, तर तुम्ही SBI बँक ऑफ महाराष्ट्र कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं, त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या तर त्या किती दिवसामध्ये त्याच्यावर अंमलबजावणी होईल. ओके, किती दिवसामध्ये त्याला त्याचा अकाउंट असेल, लोन असेल ते मिळेल, ह्या संदर्भात सर्व टाइमलाईन फिक्स करणे. त्याला किती चार्जेस भरावे लागतील की त्याच्या नंतर ₹1 वेगळा द्यावा नाही लागणार. ओके, तर किती चार्जेस द्यावे लागतील, नाही द्यावे लागतील त्याच्या संदर्भात, तर ते सर्व भाग येतो तुमचा सिटीजन चार्टर, नागरिकांची सनद. ओके, सो नागरिकांची सनद त्याचाच एक भाग आहे. मग हे अण्णा हजारे मुवमेंट जी झालेली लोकपाल लोकायुक्त, त्याच्यामध्ये पण या सिटीजन चार्टर्स बद्दल चर्चा झाली आणि सिटीजन चार्टर तेव्हापासून इम्प्लिमेंट बनवायला पण सुरुवात झाली आणि बराच प्रशासनाचा कारभार जो आहे या सिटीजन चार्टरमुळे इम्प्रूव्ह झालेला आहे. सो मग सिटीजन चार्टर असतं काय, सिटीजन चार्टर म्हणजे काय, सिटीजन चार्टर प्रशासनामध्ये वाढवलं किंवा इम्प्लिमेंट केले तर काय फायदे होतात, काय काय फायदे झाले आतापर्यंत ते पण आपल्याला बघायचे. आणि आत्ता जे सिटीजन चार्टर नागरी सनद जे सरकार ज्याची अंमलबजावणी करते त्याच्यामध्ये काय काय त्रुटी आहेत, काय काय प्रॉब्लेम आहेत की कसं नागरी सनदीला बाजूला करून प्रशासन
आहे तोच कारभार करत आहे. मग नागरी सनद अजून कशी सुधारता येईल आणि सिटीझन चार्टरमध्ये काय बदल करू शकतो, हाही खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार खूप इम्पॉर्टंट आहे, पूर्ण कायदाच आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, सेवा वितरणाची गुणवत्ता, तुम्ही सेवा वितरणाची गुणवत्ता कशी वाढवू शकता. ओके, म्हणजे एक सिंपल गोष्ट आहे की मिड डे मील स्कीम चालू आहे. आता यूपी मध्ये फोटोग्राफ आलेले की मिड डे मील स्कीममध्ये, आणि हेच प्रशासकीय उदाहरणं घेऊनच तुम्हाला सर्व उत्तर लिहायच्यात आणि मी खूप सारी उदाहरणं देईन, सो तुम्हाला काही वेगळी उदाहरणं बघावी नाहीत लागणार. सो यूपीमध्ये एका मिड डे मील स्कीममध्ये एका लहान मुलांना जे अन्न दिलं जातं त्याच्यामध्ये चपाती आणि मीठ दिलं जात होतं. म्हणजे मिड डे मीलचे पैसे जात चाललेत कुठं, सगळं करप्शन वगैरे जर होत आहे, तर मग ही सेवा जी प्रोव्हाइड करतो याची गुणवत्ता वाढवायची असेल तर काय करा. मग तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी जे मॉडेल आहे की त्यांनी प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेत. प्रायव्हेट कंपनी बिस्किट बनवून देतं, फोर्टिफाईड बिस्किट, आयोडीन, फॉलिक ॲसिड, प्रोटीन वगैरेचे. दर मुलाला एक बिस्किट पुडा मिळणार शाळेमध्ये आल्यावर. ओके, मॅटर फिनिश. हे असलं कुणी मिठण भाकरी चारण्याचीच गरज नाही. शिक्षक लोक आणि सर्व प्रशासनाला ठेवायचंच नाही प्रोसेसमध्ये, सगळ्यांना बाजूला करा. एक प्रायव्हेट कंपनीला तो काय हे द्या, अंमलबजावणी करायला पॉवर द्या. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली जी गुणवत्ता आहे ती अजून चांगल्या प्रकारे. सो क्वालिटी जर वाढवायची असेल सर्व्हिस डिलिव्हरीची तर मग तुम्हाला एकच गोष्ट आहे, ओके, खाजगीकरण. कारण खाजगीकरण करून ज्या प्रकारे तुम्ही गुणवत्ता वाढवू शकता दुसऱ्या प्रकारे नाही वाढवू शकत. सो ह्याचाच एक मार्ग आहे खाजगीकरण. त्याच्यामुळे BSNL जोपर्यंत होतं 20 वर्षापूर्वी, आपल्याला मोबाईल फोन कनेक्शन घ्यायला, BSNL कनेक्शन घ्यायला, ओके, आपल्या आई वडिलांना 2-2 वर्ष वेटिंगमध्ये थांबावं लागलेलं आणि ब्राईब देऊन कनेक्शन घ्यावं लागलेलं टेलिफोनचं. आज जेव्हा हे सर्व खाजगीकरण झालं आहे क्षेत्राचं, ओके, तुम्ही आधार कार्ड द्या, पैसे द्या आणि तुम्हाला 2 मिनिटामध्ये, ओके, ॲक्टिवेट करून देतील तुमचा मोबाईल फोन. सो हे जे आहे तुमचं की सेवा वितरणाची गुणवत्ता वाढवायची असेल तर मग तुम्हाला खाजगीकरण एक, आणि अजून बरेच मार्ग आहेत ते मी तेव्हा सांगेन. मग करप्शन, भ्रष्टाचाराची आव्हाने, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये काय डिटेलमध्ये स्टडी करणार आहे ते मी तुम्हाला सेपरेटली पुढे सांगेन करप्शन चॅप्टरमध्ये. देन युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड, सार्वजनिक निधीचा वापर, हा एक टॉपिक आहे की हे जे सार्वजनिक निधी, सरकारला निधी मिळतो तो जर तुम्ही वापरतच नसाल आणि तो लॅप्स होऊन परत सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातोय, स्टेट गव्हर्नमेंटकडे जातोय, जो पैसा वापरून तुम्ही मराठवाड्याचा विकास करू शकता, लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता, किंवा जो पब्लिक फंड वापरत नाही, अंडर युटिलायझेशन, किंवा त्याला दुसरं म्हणतो की मिसयुटिलायझेशन, किंवा वापरताय तो चुकीच्या दृष्टीने वापरताय, चुकीच्या प्रकारे वापरताय, ओके, कार्यक्षमपणे वापरत नाहीये, त्याला खूप पैशाची बर्बादी करताय, तर मग एका 10 करोडमध्ये जर तुम्हाला 10 शाळा बनवू शकल्या असता, तुम्ही तिथं 5च बनवल्या तर तुम्ही लोकांचं इनडायरेक्टली नुकसानच करताय. सो मग पब्लिक फंड जो आहे तो किती चांगल्या प्रकारे तुम्ही वापरताय, पूर्णपणे तुम्ही वापरताय, त्याच्यावर किती जास्त गुड गव्हर्नन्स, उत्तम शासन तुम्ही चालवताय हे ठरतं. किती नैतिकदृष्ट्या योग्य काम करताय, कारण लोकांच्या गरिबांसाठी हा सर्व पैसा आहे आणि तो जर तुम्ही अयोग्यरित्या वापरताय, त्या पैशाची नासधूस किंवा बर्बादी करताय, तर मग तुम्हाला, ओके, सार्वजनिक निधीचा वापर कसा करावा हे कळत जर नसेल तर ती पण अनैतिक गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हा पण का सिलेबसमध्ये टॉपिक आहे, ओके, तर त्याच्यामुळेच, कारण पब्लिक फंड, सार्वजनिक निधी कसे वापरताय त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात. त्यानंतर नॉन परफॉर्मन्स ऑफ ड्युटी बाय सिव्हिल सर्व्हंट, सरकारी नोकरदारांचा कामचुकारीपणा, बऱ्याच वेळा ड्युटी न करणे, ओके, केसेस त्याच्यात फाईल पेंडिंग ठेवणे, त्याच्यावर प्रोसेस नाही करणे, ॲक्शन नाही घेणे, माहिती आहे एखादा क्रिमिनल एका ठिकाणी लपलेला आहे तरी जाऊन तिथे काही कारवाई न करणे. तर हा जो कामचुकारीपणा आहे, नॉन परफॉर्मन्स ऑफ ड्युटी, हे पण तेवढंच अनैतिक गोष्ट आहे जेवढी एखादी अनैतिक कृती करण्यासारखंच. सो भगवद्गीतेचं कृष्णाने सांगितलेलं, भगवद्गीतेतील नीतिशास्त्र जे तत्वज्ञानात आपण अभ्यासणार आहोत, कर्तव्यवादी नीतिशास्त्रामध्ये इमॅन्युअल कांटची नैतिकता, महात्मा गांधींचे नैतिक सिद्धांत आणि भगवद्गीतेतील नीतिशास्त्र, तर त्याच्यामध्येच भगवान कृष्णांचं एक वाक्य होतं की कर्म हे 3 प्रकारचे असतात, विकर्म, अकर्म आणि सकर्म. सो मग विकर्माच्या ऐवजी अकर्म करा ते चालेल, पण अकर्म आणि सकर्ममध्ये जर कॉन्फ्लिक्ट असेल आणि जर तुम्ही सकर्म करायच्या ठिकाणी पण अकर्म करत असाल तर ते तेवढंच पाप मानलं जाईल. आणि त्याच्यामुळे नॉन परफॉर्मन्स ऑफ ड्युटी की सरकारी नोकरदारांचा कामचुकारीपणा, तो हा एक जो टॉपिक आहे तो आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. मग त्यानंतर आत्ता जे मी सांगितलं की भ्रष्टाचार, चॅलेंजेस ऑफ करप्शन, हा जो एक टॉपिक आहे सिलेबसमध्ये सेपरेटली मेन्शन आहे करप्शन. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे सर, त्याच्यामध्ये आपण, ओके, भ्रष्टाचाराची आव्हाने कोणती,
त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत की भ्रष्टाचार मुळे काय काय आज इंडियाला पुढे प्रॉब्लेम्स आहेत, कसे ब्लॅक मार्केट वाढतंय, त्याच्यामुळे गोष्टी महागा होत आहेत, रिअल इस्टेट जे आहे ते सर्व महाग होत आहे, तर जनरल हॉर्डिंग वगैरेमुळे गोष्टी होत आहेत, अडल्ट्रेशन म्हणजे दुधामध्ये भेसळ वगैरे ह्या प्रकारामुळे जो लोकांना त्रास होतोय. सो भ्रष्टाचाराची आव्हाने, त्याच्यानंतर भारतातील भ्रष्टाचाराची कारणे, देन हा जो सर्व भ्रष्टाचार चालू आहे त्याची कारणे काय, ओके, कशामुळे इंडियामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे, कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत जे आपण करत नाहीये, आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचाराची कारणे 20-25 कारणे तुम्हाला देईन भ्रष्टाचाराची, खूप डिटेलमध्ये त्याचा आपण अभ्यास करू. त्यानंतर भ्रष्टाचाराचा परिणाम, ओके, की चलो कारणे तर कळून आली की 15-20 कारणे बघूया की पण ह्याचा मग परिणाम काय काय होतोय, आणि तो परिणाम झाल्यावर भ्रष्टाचाराचे कुठले कुठले प्रकार असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला भ्रष्टाचार कसा मेजर करायचा असेल तर मग आधी तुम्हाला माहित पाहिजे कुठले कुठले त्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारं जे क्लासिफिकेशन केलं जातं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स प्रशासकीय नीतिशास्त्रात, किंवा ही जी एक बॉडी आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल, तुम्ही ऐकलं असेल ते दरवर्षी एक रिपोर्ट देतात, करप्शन परसेप्शन इंडेक्स. तर मग हे कसा भ्रष्टाचाराला क्लासिफाय करतात, किंवा युनायटेड नेशनचा एक कायदा आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन करप्शन UNCC, सो युनायटेड नेशन लॉ ऑन करप्शन, तर त्यांच्यामध्ये ते कसे भ्रष्टाचाराचे कुठले कुठले प्रकार किंवा वर्गीकरण कसं करतात, तर त्याच्यामध्ये बरंच आहे 5% करप्शन, 10% ग्रँड करप्शन, पेटी करप्शन वगैरे, तर ते सर्व प्रकार आपल्याला बघायचे आहेत. आणि त्याच्यानंतर भ्रष्टाचाराच्या समस्येवर वेगवेगळे उपाय, ओके, मग या ज्या भ्रष्टाचाराच्या समस्या आहेत त्याच्यावर कुठले कुठले वेगवेगळे उपाय योजना. आता याच्यामध्ये मी आधी सांगितलं की भ्रष्टाचारावर उपाय जर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आला तर ज्या गोष्टी ऑलरेडी इम्प्लिमेंट होत आहेत, ऑलरेडी प्रशासनामध्ये चालू आहेत, ओके, त्यांच्यावरच तेच जर गोष्ट तुम्ही उत्तरामध्ये लिहित असाल उपाय म्हणून, तर तो उपाय नाही होणार. आता ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगा की ज्याच्यामुळे भ्रष्टाचार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा की काय काय ठिकाणी कुठले प्रॉब्लेम्स आहेत आणि कसं ते अजून वाढवू शकतो. सो फॉर एक्झाम्पल राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये, ओके, तुम्ही विसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे इंडियाचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही अनॉनिमस कंप्लेंट देऊ शकत नाही. एखाद्याला जर विसल ब्लो करायची असेल की इथे माझ्या कार्यालयात किंवा माझ्या ह्याच्यात असं करप्शन चालू आहे, त्याला ते लेखीच द्यावं लागतं, स्वतःच्या नावाने द्यावं लागतं. त्याचं नाव जर तुम्ही निनावी पत्र लिहून त्याची कुठलेही इन्व्हेस्टिगेशन केलं जात नाही. मग जर माझं नावच जाणार असेल आणि उद्या जर मला नोकरीवरून काढून टाकलं, एखाद्या खाजगी कंपनीत मी काम करते, मला माहिती आहे खाजगी कंपनी कशी भ्रष्टाचार करते, आणि मग जर मला उद्या त्या कंपनी विरुद्ध ॲक्शन पण झाली, पण त्यांना माहिती आहे कुणी हे लेटर पाठवलेलं लिहिलेलं भ्रष्टाचार कुणी बाहेर काढलेला, आणि त्याच्या विरोधात ॲक्शन झाली तर तुमच्या विरोधात तुम्हाला कुठेच नोकरी नाही लागणार. मग का लोक स्वतःहून स्वतःचं पूर्ण करिअर रिस्क घेऊन एखादा भ्रष्टाचार बाहेर काढतील? मग त्याच्यामुळे असे काही बदल सुचवा जे आत्ता इम्प्लिमेंट होत नाही. तर तसे मी तुम्हाला बरेच बदल सांगेन की जे गरजेचे आहेत, जे ऑलरेडी केलेले, की नागरिकांची सनद बनवा, ती ऑलरेडी बनलेली आहे, ते उत्तर नाही होऊ शकत. जन लोकपाल लोकायुक्त ऑलरेडी आहे, ते उत्तर नाही होऊ शकत. त्याच्या पुढे काय करायचं ते तुम्हाला बघावं लागेल. सो मूल्य प्रणाली विकास विरुद्ध संस्थात्मक विकास ही एक त्याच्यामध्ये डिटेल चर्चा करणार आहोत. आणि भ्रष्टाचारावर जर समस्या काढायची असेल तर 2 गोष्टींनी ती समस्या येते, काढू शकतो. एक तर मूल्य प्रणाली विकास, की भ्रष्टाचारी लोकांना प्रशासनात येऊनच देऊ नका, फक्त नैतिक क्षमतेच्या लोकांना घ्या. जे भ्रष्टाचारी लोक आहेत, ओके, त्यांना काढून टाका, किंवा जे नैतिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यांनाच पुढे पदोन्नती वगैरे प्रमोशन्स द्या. आणि त्याच्यानंतर जे मूल्य प्रणाली विकास गोष्टीबरोबर, ओके, तुम्हाला संस्थात्मक विकास, जे मागाशी सांगितलेलं इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, संघटनेचा पण विकास करावा लागतो. की भ्रष्टाचारी सर्व जे चांगले लोक आहेत तेच प्रशासनात येतील, भ्रष्टाचारी एक पण येणार नाही असं होऊ शकत नाही. बरेच लोक भ्रष्टाचारी पण प्रशासनात येऊ शकतात. मग जरी असे लोक प्रशासनात आले तरी त्यांना प्रशासनात भ्रष्टाचार करायला काही जागाच उरली नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी कुठले कुठले कायदे वगैरे कसे बनवू शकतो? मग त्याच्यामध्ये RTIचा ॲक्ट असो, माहितीचा अधिकारपासून जन लोकपाल लोकायुक्ता सारखे हे नियम बनवणे, त्यालाच आपण म्हणतो संस्थात्मक विकास. तर हा संस्थात्मक विकास कसा करायचा त्याच्याबद्दल चर्चा. सो हे खूप मोठा टॉपिक आहे, तो आपण तेव्हा बघूयात. आणि त्याच्यानंतर भ्रष्टाचाराचे मोजमाप, की भ्रष्टाचार वर्गीकरण कसं केलं जातं, तर त्याचं मोजमाप पण करणं गरजेचं आहे. मग हे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल रिपोर्ट देतो, करप्शन परसेप्शन इंडेक्स, तर तो रिपोर्ट देताना कसा तो भ्रष्टाचाराचं मोजमाप करतो, ओके, किंवा
ते कसं वर्गीकरण आणि त्याचं मोजमाप करतात, तर त्याच्या बऱ्याच मेथड्स आहेत, थोडे टेक्निकल आहेत, तर त्या मी तेव्हाच सांगेन. सो भ्रष्टाचारावर हे आपल्याला 4-5 मुद्दे बघायचे आहेत की भ्रष्टाचाराची कारणे काय, त्याचे परिणाम काय, त्याचे वर्गीकरण कसं, त्याचं मोजमाप कसं, आणि ते थांबवायचं असेल तर प्रशासनात आपल्याला काय उपाययोजना करावी लागेल. मग त्याच्यामध्ये मूल्य प्रणाली विकास आणि संस्थात्मक विकास या 2 गोष्टींवर खूप सखोल चर्चा आपण करणार आहोत. आता हा जो सर्व सिलेबस आहे त्याच्यानंतर मी जे आत्ता सांगितलेलं की हा जो टॉपिक आहे नागरी सेवा मूल्ये सिलेबसमधला, तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारी नागरी सेवेतील पायाभूत मूल्ये मी जे सांगितले सिलेबसमध्ये तुम्हाला 7-8 दिलेली आहेत. मी त्याच्याहूनही खूप जास्त मूल्यांवर तुमच्याशी चर्चा करणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपण जे सिलेबसमध्ये दिलेले आहेत तुम्हाला अधिकाऱ्यांची विश्वासार्हता, इंटिग्रिटी, कारभारातील सचोटी, प्रोबिटी, उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी, जबाबदारी नाही दिलेला पण त्याचाच एक्सटेन्शन टॉपिक आहे अकाउंटेबिलिटीचा, रिस्पॉन्सिबिलिटी, कारभारातील पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी, निष्पक्षता, ओके, निष्पक्षता, इम्पार्शॅलिटी तो सिलेबसमध्ये दिलेला आहे, तटस्थता, पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी, हे सर्व कन्सेप्ट खूप सखोल चर्चा, खूप डिटेलमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू. पण ते झाल्यानंतर ओके त्याच्या अजून बाकीच्या ज्या व्हॅल्यूज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे की लोकसेवेला समर्पण, डेडिकेशन अँड कमिटमेंट, चिकाटी, परसिव्हरन्स, देन प्रतिसाद देणारे प्रशासन, रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स, ओके, काय असतो. सो ह्या सर्व गोष्टी बघणार आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला जे सांगितलं की निष्पक्षता आणि न्याय, फेअरनेस अँड जस्टिस, ओके, तर दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत प्रशासनामध्ये की निष्पक्षता पण आणि न्याय पण, देन समानता आणि समता, इक्वॅलिटी अँड इक्विटी. त्याच्यानंतर व्यावसायिकता, प्रोफेशनॅलिझम, की व्यावसायिकता की प्रोफेशनॅलिझम वाढवणे पण गरजेचं आहे. सरकार म्हणजे खाजगी क्षेत्रासारखंच काम करतं बऱ्याच ठिकाणी. मग जशी ICICI HDFC चालते तशी SBI आणि बँक ऑफ महाराष्ट्र का चालू शकत नाही किंवा कशी चालवता येईल, त्यासाठी खाजगी क्षेत्रातले लोक कसे काम करतात, कसे प्रोफेशनली काम करतात, त्यांचं डिपार्टमेंट रन करतात, तर ते प्रोफेशनॅलिझम, व्यावसायिकता ही पण तुम्हाला खूप महत्त्वाची एक पायाभूत मूल्य आहे किंवा तत्व आहे प्रशासकीय कारभारातलं. आणि याचाच अर्थ, प्रोफेशनॅलिझमचा अर्थ म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा सरकारी नोकरीमध्ये आहात, एका बँकेमध्ये मॅनेजर आहात सरकारी बँकेत, आणि कोणी जर माणूस तुमचं पासबुक घेऊन आला त्याचा आणि त्यांनी विचारलं की माझ्या अकाउंटला डेबिट आहे, काहीतरी कोडवर्ड लिहिलेला आहे तुमचा, काय पैसे कट झाले ते मला नक्की सांगा, नीट सांगा. आणि तुम्हाला तो कोडवर्ड बघून जर कळत नसेल की याचे पैसे का कट झालेले आहेत, तो कोडवर्ड वाचता येत नसेल, त्याचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल, देन सिंपल याचा अर्थ आहे यू लॅक प्रोफेशनॅलिझम. तुमच्याकडे ती व्यावसायिक दृष्टिकोन नाहीये. बाई मी जर त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय, मला त्याचे सर्व कायदे, सर्व नियम व्यवस्थित माहीतच पाहिजेत. पहिली गोष्ट आहे ती गरजेची. ओके, पुढे नैतिकदृष्ट्या आचरण वगैरे ते पुढच्या गोष्टी आल्या. पहिलं तुम्हाला तुमचं कामच करता येत नाही तर फायदा काय. म्हणजे मी इथिक्स शिकवतो, मला जर इथिक्स माहीत नसेल, तत्वज्ञान, ओके, आणि ते येऊन काहीतरी बडबड करत असेल तर आय लॅक प्रोफेशनॅलिझम. सो मला हे सर्व कन्सेप्ट नीट माहिती आहेत का. ओके, म्हणजे एक शिक्षक होण्यासाठी जे पहिलं बेसिक ज्ञान जे पाहिजे, तसं सरकारी अधिकारी होण्यापूर्वी ओके तुमच्यासाठी त्या डिपार्टमेंटचे जे सर्व नियम, कायदे, हे सर्व ज्या गोष्टी माहीत पाहिजे त्याला म्हणतो आपण प्रोफेशनॅलिझम. पण त्याची बरीच मी उदाहरणं देईन तेव्हा डिटेलमध्ये. त्यानंतर सहवेदना, एम्पॅथी, सहिष्णुता, टॉलरन्स. ओके, इंडिया खूप डायव्हर्स देश आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे आणि तुम्हाला तृतीयपंथी लोक आवडत नाहीत आणि एखादा तृतीयपंथी माणसाला काही मारहाण वगैरे झाली, तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये तो केस घेऊन आला, तर तुम्ही काय ॲक्शन घेणार, नाही घेणार, तो सहिष्णुता, टॉलरन्स खूप गरजेचा आहे. आता महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये पुढे मी खूप असे एक्झाम्पल देईन की जर एखादा गुन्हा झाला, एखाद्याने काही चोरी वगैरे केलेली आहे आणि सपोज त्याच्यात महाराष्ट्रीयन माणूस आहे की ज्याला लोकांनी पकडून आणलंय की चोरी करताना हा असू शकतो तो चोर, तर महाराष्ट्रीयन माणूस असेल तर त्याला ते व्यवस्थित पहिले ट्रीट करतील, बाबा नक्कीच यांनी चोरी केली नाही केली, पहिली पूर्ण शहानिशा करतील आणि मगच पुढे अरेस्ट करणे वगैरे, 3rd डिग्री द्यायची नाही द्यायची पुढचा विचार. पण जर त्या ह्याच्यामध्ये एखादा बिहारी माणूस असेल, ओके, तर पहिलाच त्यांनी दृष्टी असतो की बिहारी म्हणजे हा क्रिमिनल असणारच आहे, मग ह्याच्यावर डाऊट आहे तर ह्यांनी केलंच असेल ते, आणि पुढे मग त्याच दृष्टीने पूर्ण त्याची जी ट्रीटमेंट चालू होते. हा जो प्रकार आहे, आता याच्यामध्ये पोलिसांचे पण मानसिकता तशी बनलेली, कारण जेवढे पण क्राईम्स होतात, बऱ्याच क्राईममध्ये बिहारी लोक असतील तर ऑटोमॅटिकली त्यांचा पण दृष्टिकोन तसाच बनत जातो किंवा बनतो. पण हा जो इश्यू आहे की सहिष्णुता, ओके, त्यासाठी टॉलरन्स असणे, ओके, फिर तो कुठल्याही जाती, धर्माचा, देशाचा, प्रांताचा कुठलाही माणूस असो, प्रत्येका पुढे
ओके, प्रत्येकाला तुम्ही सहिष्णुतेने, टॉलरन्सने समान वागणूक देऊन वागवलं पाहिजे आणि वागणूक दिली पाहिजे. सो ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याही डिटेलमध्ये बघायच्या. त्यानंतर कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन, हा पण खूप महत्त्वाचा इश्यू आहे. दुर्बल घटकांबद्दल करुणा. कारण इंडियामध्ये सरकार काम करत असो किंवा नसो, जर अगर सरकार तुम्ही जर श्रीमंत माणूस असाल तर सरकार तुमच्यासाठी ऑटोमॅटिक काम करेल. तुम्ही जर अर्णब गोस्वामी असाल आणि महाराष्ट्र सरकारने तुम्हाला अरेस्ट केलं तर सुप्रीम कोर्ट सुट्टीच्या दिवशी दिवाळीच्या पण सुप्रीम कोर्ट ओपन होईल आणि तुमची केस ऐकेल आणि तुम्हाला बेल देईल. मग तुम्ही जर कप्पन सिद्दीकी असाल ना तर मग सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्ट असो त्यांनाही टाइम नाहीये तुमची केस ऐकायला, तारीख पे तारीख पे तारीख. सो हा जो इश्यू आहे की दुर्बल घटक असाल तर तुमचं खूप एक्सप्लॉयटेशन होणार. ओके, श्रीमंत घटक असाल तर पूर्ण सिस्टीम तुमच्यासाठी पाहिजे तशी काम करते. ओके, मग तुम्ही जर मट्टू शर्मा असाल तर जेसी कलालचा पबमध्ये जरी मर्डर केला पण तुमचा बाप जर कॅबिनेट मिनिस्टर असेल हरियाणा गव्हर्नमेंटमध्ये आणि तुझ्याकडे जर एवढा पैसा आहे की तो राम जेठमलानीला तुमचा लॉयर बनवेल तर राम जेठमलानी तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टामधून पण नॉट गिल्टी बाहेर काढू शकतो. ओके, सो सिस्टीम फक्त श्रीमंतासाठी काम करतायत, दुर्बल घटकांसाठी ओके इंडियामध्ये खूप वाईटरित्या प्रशासन काम करतं. मग त्याच्यासाठी कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि का कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन? ओके, की हे जे येणारे लोक कोविड घेऊन आले, सगळ्या एअरपोर्टवर त्यांचं एकदम 5 स्टार सारखे तिथेच मेडिसिनल फॅसिलिटी वगैरे सगळ्या देऊन स्क्रीनिंग वगैरे करून टेम्परेचर बॉडी वगैरे सर्व त्यांना प्रोव्हाइड केलं. आयसोलेशनमध्ये मस्त 5 स्टार सारखे हॉटेल्समध्ये त्यांचं आयसोलेशन केलं गेलं. म्हणजे करोडो UP बिहारचे लेबर जे महाराष्ट्रातून आपल्या स्टेटमध्ये जायला निघाले, ओके, पैदल ते पोचले 15 दिवसांनी इतक्या किलोमीटरचा प्रवास करून. तोपर्यंत प्रशासनाला कळत होतं की ह्यांना शिफ्ट कसं करायचं. आणि तिथं गेलं तर जनावराला जसे धुतो तसे त्यांच्यावर सॅनिटायझर मारले गेले की टँकरमध्येच डेटॉल वगैरे मिक्स करून. तर ह्या प्रकारे जे प्रशासन काम करतं हा खूप प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे. खूप डिटेलमध्ये आपण याच्यावर चर्चा करू. सो दुर्बल घटकाबद्दल करुणा, कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन. त्याच्यानंतर आहे प्रशासनातील आर्थिक शहाणपण, इकॉनॉमी इन गव्हर्नन्स. आणि त्याच्यात रिलेटेड अजून 3 गोष्टी आहेत. इफिशियन्सी, शासनात कार्यक्षमता, इफिशियन्सी इन गव्हर्नन्स, आणि प्रभावी प्रशासन, इफेक्टिव्हनेस इन गव्हर्नन्स. सो इकॉनॉमी, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस असे 3 E's. आता याचं आपण जो टॉपिक बघणार आहे की सेकंड ERC जे म्हणलं प्रशासकीय सुधारणा आयोगाचे जे रिकमेंडेशन आहेत त्याच्यामध्ये सुशासन, गुड गव्हर्नन्स हा एक टॉपिक आहे. आणि गुड गव्हर्नन्स कसा करायचा तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट मी क्लासमध्ये शिकवेन की 8 E's ऑफ गव्हर्नन्स. ई म्हणजे काय? 8 E गुड गव्हर्नन्सचे. तर हे 8 E म्हणजे इकॉनॉमी, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, इक्वॅलिटी, इक्विटी, इथॉस अँड इथिक्स अँड एंगेजमेंट. हे 8 E's ज्याला म्हणतो गव्हर्नन्सचे. तर मग 8 E's मधले बरेच सारे आपल्याला आत्ता इथेच बघायचे आहेत. म्हणजे हा टॉपिक जेव्हा आपण बघू क्लासमध्ये डिटेलमध्ये तेव्हाच बघायचे आहेत. सो त्याचेच हा आहे. इकॉनॉमी पहिला E झाला, इफिशियन्सी दुसरा E झाला, इफेक्टिव्हनेस तिसरा E झाला, नंतर इक्वॅलिटी समानता चौथा E, इक्विटी 5वा E, त्यानंतर इथॉस. इथॉस म्हणजे काय? तुमची नैतिक क्षमता, इथिकल कॉम्पिटन्स, नैतिक मूल्य, इथॉस. आणि इथिक्स म्हणजे काय? नीतिशास्त्र. सो नीतिमत्ता तुमच्यात आहे का? नीतिमत्ता आहे. आता नीतिशास्त्र, कायदे, संविधान सर्व योग्यरित्या आहे का? सो ते नीतिशास्त्र. सो नैतिकता, नीतिशास्त्र, इथॉस आणि इथिक्स. आणि एंगेजमेंट. एंगेजमेंट मी मागाशी सांगितलं. एंगेजमेंट म्हणजे काय की लोकांचा प्रशासनामध्ये त्यांना एंगेज करून घ्यायचं, प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग वाढवणे, हे एंगेजमेंट. हे 8 E's असतील तर तुम्ही गुड गव्हर्नन्स करू शकता. आणि त्याच्या अजून ते सोडून पण बरेच मुद्दे येतात. सोशल ऑडिट किंवा नागरिकांची सनद, सिटीजन चार्टर वगैरे. ओके, ते पण आपल्याला बघायचे आहेत. पण हे 8 E's जे गव्हर्नन्स आहेत त्याच्यामधले बरेच सारे आपण इथेच बघणार आहोत. ओके, सो त्याच्यामध्ये मग इकॉनॉमी म्हणजे काय? प्रशासनातले आर्थिक शहाणपण, की तुम्ही जे पण गोष्ट करताय, प्रशासन चालवताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही जो पैसा आहे, जे पण सरकारी पैसा आहे जो खर्च करताय, ओके, तो व्यवस्थितरित्या करताय का? मग हे लेखापाल, ऑडिट्सवाले जे लोक बघतात तेच इकॉनॉमी. नंतर इफिशियन्सी, बरं पैसा तर खर्च करताय त्यामुळे काय फायदा होतोय का? शाळा तर चालवताय, मुलांचे शैक्षणिक दृष्ट्या काही वृद्धी होते का? हॉस्पिटल तर चालवताय, ओके, मग किती मुलांचे जे जन्म जे होत आहेत ते हॉस्पिटलमध्येच होत आहेत का? महिला ज्या त्या घरीच प्रसूती होत आहे त्यांची, किंवा जी मुलं जन्माला येत आहेत ती जिवंत राहत आहेत का नाही? हे जे आता ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये झालं,
नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये झालं, तर अशा घटना म्हणजे तुम्ही नुसते हॉस्पिटल ओपन करून ठेवले आणि त्याच्यावर पैसा खर्च करताय, पण त्याच्यामध्ये जे नागरिक येत आहेत, पेशंट्स येत आहेत, त्यांची काय क्वालिटी वाढतीये, तिथे मेडिकल फॅसिलिटी त्यांना मिळते का, त्यांचे आजार बरे होत आहेत का, आणि तुमचे जे देशाचे किंवा त्या भागाचे हेल्थ इंडिकेटर्स इम्प्रूव्ह झाले का, म्हणजे ते आहे तुमचं ओके इफेक्टिव्हनेस इन गव्हर्नन्स. सो इकॉनॉमी, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस या 3 गोष्टी आपल्याला तेव्हा डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. आणि त्याच्यामध्ये मग इक्वॅलिटी आणि इक्विटी, तो डिटेलमध्ये समानता आणि समता, ही पण खूप महत्वाची इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आहे नागरी सेवा अभिमुखता, सिव्हिल सर्व्हिस ओरिएंटेशन. ही एक खूप इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे की तुम्हाला सरकारी अधिकारी होण्यासाठी जी नागरी सेवा अभिमुखता लागते, ओके, की सिव्हिल सर्व्हिस ओरिएंटेशन, की एक नोकरदार होण्यासाठी कुठली मानसिकता तुमच्याकडे पाहिजे. आणि पहिली मानसिकता म्हणजे एक बेसिक गोष्ट सांगायला की तुम्ही एक्स्ट्रोवर्ट तरी पाहिजे, इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट, की जे अंतर्भिमुख लोक असतात किंवा दुसरे ज्यांना आवडतं लोकांमध्ये मिसळायला वगैरे. आता ज्याला लोकांशी बोलणं आवडत नाही, लोकांचा सहभाग आवडत नाही, घरामध्ये कोणी पाहुणे आले तरी त्याला नको होतं, तुम्हाला तुमचंच एकट्याची जिंदगी एकलेपणाने जगायला आवडते, मग असे लोक जर उद्या IAS IPS झाले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत डिपार्टमेंटमध्ये हजारो लोक येणार आहेत, ओके, तो माणूस डिप्रेशनमध्ये जाऊन वेडाच होईल तो IAS IPS जर तो एकटा इंट्रोवर्ट असेल तर. मग त्याच्यामुळे एक्स्ट्रोवर्ट असणे ही एक पर्सनॅलिटी, ही खूप गरजेची गोष्ट आहे. एक तुम्ही जर तुम्हाला पॉलिटिशियन व्हायचं आहे, राजकारणी व्हायचं आहे, पण लोकच आवडत नाही तर इम्पॉसिबल आहे, ओके. आणि त्याच्यामुळे हे नागरिक सेवक बनण्यासाठी जी अभिमुखता जी तुमच्याकडे पाहिजे, ओरिएंटेशन. मग भावनिक बुद्धिमत्ता, गरिबांसाठी देश चालतोय. गांधींनी आधी सांगितलं श्रीमंत लोक 5 स्टार हॉटेलमध्ये जातील किंवा मस्त 5 स्टार हॉस्पिटलमध्ये जातील आणि स्वतःची ट्रीटमेंट घेतील पैसे भरून, पण हे जे हॉस्पिटल चालतात ठाण्याचं, नांदेडचं, ते गरिबांसाठी आहे, दुर्बल घटकांसाठी, आणि सरकारी त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. सो या दुर्बल घटकांबद्दल ओके सहिष्णुता किंवा दुर्बल घटकांबद्दल जे तुमच्याबद्दल करुणाभाव पाहिजे, तुमच्या मनामध्ये कंपॅशन पाहिजे, ओके, सहवेदना किंवा भावनिक बुद्धिमत्ता, ह्या सर्व गोष्टी येतात त्या सिव्हिल सर्व्हिस ओरिएंटेशन, नागरी सेवा अभिमुखता. मग तेही आपण तेव्हा डिटेलमध्ये बघूया. मग त्याच्यानंतर अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. सकारात्मक दृष्टिकोन आणि गतिमान कारभार, डायनॅमिझम इन सर्व्हिस, की तुम्ही किती सकारात्मक दृष्टिकोनातून गतिमान कारभार चालवता. हा खूप महत्त्वाचा, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता ह्या व्हॅल्यू सिलेबसमध्ये दिल्या नाही आहेत, पण मी खूप डिटेलमध्ये आपल्या क्लासमध्ये खूप डिटेलमध्ये चर्चा करेन याच्यावर, कारण खूप महत्त्वाच्या आहेत प्रशासनात. कारण आत्ता जे पण लोक आहेत, लाईक रामचंद्र गुहा वगैरे असे जे इंटेलेक्च्युअल्स आहेत, जे इनपुट्स देतात सरकारला स्वतःचा कारभार वाढवण्यासाठी, नीट प्रकारे चालवण्यासाठी, त्याच्यामध्ये हे डायनॅमिझम इन सिव्हिल सर्व्हिस किंवा सकारात्मक दृष्टिकोन आणि गतिमान कारभार, ओके, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सो त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, गतिमान कारभार, डायनॅमिझम इन सर्व्हिस. आता हे जे डायनॅमिझम इन सर्व्हिस, हे जे गोष्ट आहे की सकारात्मक दृष्टिकोन, हा का महत्त्वाचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी इंडियामध्ये जी जशी नोकरदार वर्ग आहे, नोकरशाही आहे, ह्यांना एकच गोष्ट कळते, बॅन, प्रत्येक गोष्ट फक्त बॅनच करायची, ओके. करप्शन आलं तर काय करायचं, नोटबंदी करा. कोविड आला, सगळा देश बंद करा. ते इलॉन मस्कने ड्रायव्हरलेस कार अमेरिकेत लॉन्च केली, इकडे इंडियामधले मिनिस्टर बोलले इंडियामध्ये मी ड्रायव्हरलेस कार इंडियाच्या रस्त्यावर चालवूनच देणार नाही. तिकडे क्रिप्टो आला, इंडियाने क्रिप्टो बॅन केला. तिकडे GM क्रॉप्स आले, ओके, सगळं युरोप GM क्रॉप्स खातं, इंडियामध्ये 20 वर्ष झालं GM क्रॉपवर बंदी आहे, सिर्फ BT कॉटन अलाउड आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना फक्त बॅनचीच मेंटॅलिटी दिसते. नवीन गोष्टी होत आहेत, पण त्यांना आपण कसे सॉल्व्ह करू शकतो, की क्रिप्टो जरी आलं तरी आपण कसं क्रिप्टोला इंटिग्रेट करू शकतो, GM क्रॉप आले तर त्याची पूर्ण अभ्यास करून फायदे नुकसान आहेत का नाही आहेत ते बघून पुढचं ठरवूया की आधीच बॅन करून टाका. हा जो प्रकार आहे की नकारात्मक दृष्टिकोन, हा खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आणि त्याचा वापर करून कारभार जो आहे सरकारी, तो कसा गतिमान प्रकारे चालवू शकता, गतिमान कारभार बनवू शकता, त्यासाठी एक टॉपिक आहे डायनॅमिझम इन सिव्हिल सर्व्हिस. त्यानंतर तुम्ही IAS IPS होता तर तुम्हाला पूर्ण ते डिपार्टमेंट, तुमचा भाग, तुमचा प्रांत, तुमचा तालुका चालवायचा आहे. मग तुमचा तालुका, प्रांत तुमचं जे चालवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागते नेतृत्व शैली, लीडरशिप स्टाईल. आणि त्याच्यामध्ये 3 टाईपच्या नेतृत्व शैली आहेत. एक आहे धोरणात्मक, स्ट्रॅटेजिक, एक आहे नाविन्यपूर्ण, इनोव्हेटिव्ह, आणि तिसरी आहे परिवर्तनकारक, ट्रान्सफॉर्मेशनल. सो धोरणात्मक, नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनकारक
ह्या 3 नेतृत्व शैली आहेत, त्यांच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्याच्यामध्ये धोरणात्मक स्ट्रॅटेजिक म्हणजे काय, की तुम्ही कुठला पण सरकारी काम करताना आधीच तुम्हाला सर्व कॉम्बिनेशन कळायला पाहिजेत, की हे केलं तर काय होईल, हे केलं तर काय होईल, हे असं झालं मी फेल झालो तर काय करू, हे असं केलं जर योग्यरित्या झालं तर काय करू. त्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक थिंकिंग. त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिवाजी महाराजांची खूप एक्झाम्पल देईन, की एवढा प्लॅन करणे, इतक्या गोष्टींचं सर्व कॅल्क्युलेशन करणे आणि कुठलीही गोष्ट एक्झिक्यूट करणे, त्याला म्हणतात स्ट्रॅटेजिक लिडरशिप. शिवाजी महाराजांमध्ये या 3 नेतृत्व शैली इतक्या मस्त प्रमाणात, इतक्या चांगल्या प्रमाणात होत्या. ओके. आता जेव्हा आग्र्यामध्ये त्यांना बंदीमध्ये ठेवलं आणि आग्र्यामधून ते सुटले, तर औरंगजेबाने सर्व साऊथ इंडियाकडे जाणारे, महाराष्ट्राकडे जाणारे रस्त्यांवर ब्लॉक करून टाकलं, की लगेच तिथे पकडा त्यांना. पण शिवाजी महाराजांनी साऊथ इंडिया महाराष्ट्रात येण्याऐवजी ते गेले चारीधामला, सर्व तीर्थक्षेत्र करत 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 ते महाराष्ट्रात आले फिरून 3-4 महिन्यांनी. आणि औरंगजेब सगळे महाराष्ट्राकडे जाणारे रस्ते ब्लॉक करून बसला, कारण शिवाजी महाराज माहीत होतं तो पहिल्यांदा महाराष्ट्रात जाणारे रस्तेच ब्लॉक करेल, तिकडे जाणं जास्त धोक्याचं आहे. ते गेले नॉर्थ इंडियामध्येच. ओके. चारीधाम वगैरे सर्व आग्र्यावरून दर्शन घेऊन निघाले. सो ही जी गोष्ट आहे की स्ट्रॅटेजिक धोरणात्मक नेतृत्व शैली यालाच म्हणतात. ह्या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करूनच एखादी गोष्टची अंमलबजावणी करणे. ती करताना जर काही नुकसान होईल तरी तुम्हाला लगेच बॅकअप ऑप्शन, की नवीन त्याच्यासाठी काय तुम्ही करसाल, हे सर्व करणारी ओके जर तुमच्याकडे मेंटॅलिटी असेल त्याला म्हणतात धोरणात्मक नेतृत्व शैली. खूप डिटेलमध्ये आपण ती बघूया. त्यानंतर नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह, नवीन नवीन गोष्टी. क्रिप्टो आला, तुम्ही रेडी आहे ते फेस करायला. कुठले आधार कार्ड गव्हर्नमेंट ठरवलं इम्प्लिमेंट करायला, तुमच्याकडे ती नाविन्यपूर्ण हे आहे मेंटॅलिटी, की नवीन गोष्ट आहे आधार, पण तरी मी ती शिकणार आणि माझा कारभार अजून कशा चांगल्या प्रकारे वाढवू शकतो, गतिमान करू शकतो. सो आधार कार्ड आला, एका ऑफिसरनी सजेस्ट केलं की आधार कार्डचा जो डेटाबेस आहे आणि पॅन कार्ड दोन्ही लिंक करा. ऑटोमॅटिकली आधार आणि पॅन लिंक केल्यावर कळेल की जे टॅक्स पण भरतायत आणि सबसिडी पण घेत आहेत. असे बरेच लोक आपण हटवले आणि सरकारला 25,000 कोटी जे लोक टॅक्स भरून पण सबसिडी घेत होते असे हटवता आले. सो असं काहीतरी नाविन्यपूर्ण तुम्ही किती गोष्टी नवीन प्रश्नात लागू करू शकता वगैरे, तर त्याला नाविन्यपूर्ण नेतृत्व शैली. तशीच एक आहे परिवर्तनकारक, ट्रान्सफॉर्मेशनल. या सर्वांवर मी क्लासमध्ये खूप डिटेलमध्ये चर्चा करेन. नैतिक क्षमता आणि नैतिक विवेक किंवा नैतिक तर्क. सो इथिकल कॉम्पिटन्स, इथिकल कॉन्शियन्स, इथिकल रिझनिंग हा एक नैतिक क्षमतेचा कन्सेप्ट मी आधी सांगितला आहे, तो आपल्याला चर्चा करायची. त्यानंतर नैतिक पायाभूत सुविधा, इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, ह्यात पण 2 संकल्पना आपल्याला डिटेलमध्ये बघायच्यात. त्याच्यानंतर संघटनात्मक नैतिक क्षमता, ऑर्गनायझेशनल इथिकल कॉम्पिटन्स, आणि संघटनात्मक नैतिक संरचना, ऑर्गनायझेशनल इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर. ओके. ऑर्गनायझेशनल इथिकल कॉम्पिटन्स आणि ऑर्गनायझेशनल इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर वर्ड आहे, इथे चुकलेला आहे थोडा. ओके. नैतिक संरचना. त्याच्यानंतर नैतिक आचारसंहिता, मॉरल कोड ऑफ कंडक्ट, आणि संस्थात्मक आचारसंहिता, ऑर्गनायझेशनल कोड ऑफ इथिक्स. आणि त्याचाच अजून एक पार्ट कर्मचारी आचारसंहिता, एम्प्लॉईज कोड ऑफ कंडक्ट. सो नैतिक आचारसंहिता, मोरल कोड ऑफ कंडक्ट, त्याच्या अंडर 2 पार्ट येतात, त्याचे 2 उपभाग, की ऑर्गनायझेशनल कोड ऑफ, मोरल कोड ऑफ कंडक्ट, संस्थात्मक आचारसंहिता, पूर्ण संस्थेसाठी जे असते आचारसंहिता, आणि जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी कर्मचारी आचारसंहिता. सो संस्थात्मक आचारसंहिता आणि कर्मचारी आचारसंहिता दोन्ही मिळून होते नैतिक आचारसंहिता. त्याच्यावर पण आपण सखोल चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर मग छोटे मोठे टॉपिक्स आहेत. एक आहे तुमचा विवेकाधिकार, डिस्क्रिशनरी पॉवर्स. एक आहे घटनात्मक नैतिकता, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. ओके. सो विवेकाधिकार, आता हे जे आहे की डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे काय, बऱ्याच वेळा खूप डिस्क्रिशनरी पॉवर असतात सरकारी अधिकाऱ्यांना. एखादी फाईल तशीच पडून ठेवणे हा पण एक अधिकार आहे, त्याच्यावर मुद्दामून कारवाईच न करणे. किंवा सरकार खूप पद्मश्री पद्मभूषण कुणाला द्यायचं, किंवा एका जजला जर समोर एखादा माणूस आलेला आणि ह्यांनी गुन्हा केला आहे का नाही, पोलीस त्याच्याची 3rd डिग्री पोलीस कस्टडी मागतायत, तर पोलीस कस्टडी द्यायची का नाही द्यायची. कारण पोलिसांनी पहिले बेसिक एव्हिडन्स आणलेले किंवा काहीतरी आम्हाला वाटतंय की ह्यांनी गुन्हा केलेला आहे, आणि जर उद्या त्याला 3rd डिग्री दिली, पोलीस कस्टडी दिली, पोलिसांनी त्याला खूप 8-10 दिवस अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर कळाली गुन्हा दुसऱ्यांनीच केलेला आहे, तरी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते जजवर की कुणाला बेल द्यायची का नाही द्यायची, पोलीस कस्टडी द्यायची का ज्युडिशियल कस्टडी द्यायची. हा जजचा विवेक अधिकार आहे, डिस्क्रिशनरी पॉवर. पण याच्यातूनच मग खूप सारं करप्शन पण पैदा होतं. ओके. मग कॉन्ट्रॅक्ट देताना कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, ओके, प्रमोशन देताना कुणाला प्रमोशन द्यायचे, ह्या सर्व गोष्टी म्हणजे तुमचे डिस्क्रिशनरी पॉवर.
आता राष्ट्रवादीचं चिन्ह कुणाला द्यायचं आणि कसं द्यायचं याच्यामध्ये इलेक्शन कमिशनला बऱ्याच कुठला नियम नाहीये, त्यांना स्वतःच्या अधिकार वापरून तो निर्णय घ्यायचा आहे, डिस्क्रिशनरी पॉवर आहे. ओके, तसे सुप्रीम कोर्टात पुढे जेवढ्या गोष्टी येतात ज्याच्यामध्ये लॉमध्ये क्लॅरिटी नसते म्हणून तर आपण कोर्टात जातो, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात. कायद्यांमध्येच क्लिअर नाहीये काय, मग त्यावेळी नवीन कायदा बनवणे हा पण एक विवेकाधिकार आहे. ह्या जजेस कडे सर्वात जास्त पॉवर त्यांना असते ही विवेकाधिकार. तर मग त्याचे फायदे, ते विवेकाधिकाराचा अधिकार, डिस्क्रिशनरी पॉवर का कन्सेप्ट काय आहे, ओके, हे विवेकाधिकार काय आहेत, त्याचे फायदे काय, नुकसान काय, आणि त्यांना कसं कमी करून प्रशासन चांगल्या प्रकारे चालवता येईल हे पण आपल्याला खूप डिटेलमध्ये सखोल चर्चा करू. देन प्रशासनातील हितसंबंधांचा संघर्ष, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ओके, आता तुम्ही पण एक नागरिक आहात, एक IAS आहात, IPS आहात आणि एक नागरिक पण आहात. मग एक नागरिक म्हणून तुम्हाला कुठला तर राजकीय पक्ष आवडतो, मग तुमचे राजकीय पक्ष तुम्हाला जो आवडतो आणि उद्या तुम्ही जेव्हा IAS IPS म्हणून नोकरी करताय, ओके, जो पक्ष तुम्हाला आवडतो तो इलेक्शन हारलाय, ज्या पक्षाला तुम्ही वोटिंग केलं नव्हतं तो पक्ष सत्तेत आलेला आहे आणि त्यांचा मंत्री तुम्हाला काही ऑर्डर देतोय ज्या तुम्हाला आवडत नाहीयेत किंवा चुकीच्या वाटतायत, तर मग इथे हितसंबंधांचा संघर्ष आहे. मग त्यावेळी काय करायचं नाही करायचं. सो हितसंबंधांचा संघर्ष खूप मोठी गोष्ट आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, त्याच्यामध्ये खूप टाईप येतात, ऍक्च्युअल, परस्यूड, पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. मग ते कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यावर पण खूप डिटेलमध्ये चर्चा करू. ओके, मग त्याचं एक छोटं एक्झाम्पल द्यायला, तसे खूप सारे एक्झाम्पल देऊन मी पूर्ण संकल्पना स्टडी करेन. एक पूर्ण लेक्चर, ओके, 3 तास आपण ह्या दोनच गोष्टी बघणार आहोत, विवेकाधिकार आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, प्रशासनातील हितसंबंधांचा संघर्ष, ह्या 2वर चर्चा होईल, खूप डिटेलमध्ये होईल. पण एक जस्ट केस झालेली की सुप्रीम कोर्टामध्ये एक केस होती रिलायन्स इंडस्ट्रीची, आणि त्या रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये त्या जजची जी सून होती ती जे खूप सारे शेअर्स होते तिच्याकडे रिलायन्सचे. ओके, सो मग त्या जजने सरळ एक लेटर लिहून सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला कळवलं की ही जी केस आहे त्याच्यामध्ये माझ्या सुनेचे शेअर्स आहेत, त्यामुळे मी जे निर्णय देईन त्याच्यामुळे कदाचित तिचा फायदा होईल किंवा नुकसान होईल, आणि मी निर्णय योग्य जरी दिला आणि त्याच्यामुळे रिलायन्स कंपनीचा फायदा झाला, त्याच्यामुळे माझ्या सुनेचा फायदा झाला, तर उद्या लोक म्हणतील की या जजने मुद्दा म्हणून निर्णय दिला. ह्यालाच म्हणतो हितसंबंधांचा संघर्ष. मग मी काय करू या केसमध्ये, त्यांनी स्वतःचे आधीच सांगून टाकलं. मग तिथून पुढे चीफ जस्टिस जे आहेत, ओके, मुख्य न्यायाधीश, त्यांनी त्या जजला सांगितलं की तुम्ही तुमची केस चालू ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही केस चालू ठेवली, रिलायन्सच्या बाजूनी निर्णय झाला, तरी कोणी तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्ही चुकीचा निर्णय दिला, कारण तुम्ही आधीच तुमचा जे हितसंबंधांचा संघर्ष उद्भवलेला, ओके, ते सिनियर ऑथॉरिटीला, तुमच्या वरच्या ऑथॉरिटीला कळवलेलं, आणि त्यांनी त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की गो अहेड. त्यांनी सांगितलं ठीक आहे, हितसंबंधात संघर्ष ना, तर ती केसवर आम्ही दुसरा न्यायाधीश अपॉइंट करतो, तुम्ही दुसरी केस बघा. तर मग ते कसा हितसंबंधाचा जो संघर्ष होतो त्याला कसं हाताळलं जातं त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. त्यानंतर पब्लिक कॉन्शियन्स आधी सांगितलं, हा सार्वजनिक विवेकाची संकल्पना. देन गुड गव्हर्नन्स खूप डिटेलमध्ये बघणार आहे, त्याचे 20-25 प्रकार, गुड गव्हर्नन्स कसा होऊ शकतो, केला जाऊ शकतो. आणि हे पण आधी सांगितले, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी, कॉन्स्टिट्युशनल फ्लुइडिटी, घटनात्मक नैतिकता, घटनात्मक व्यक्तित्व आणि घटनात्मक लवचिकता, तरलता, हे 3 कन्सेप्ट डिटेलमध्ये बघायचे, तेव्हाच बघूया. ओके, आता हे सर्व झाल्यावर मग त्याच्यानंतर एक छोटा टॉपिक आहे तुमचा व्यावसायिक नीतिशास्त्र किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स. तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स क्लिअर कट सिलेबसमध्ये वेगळा शब्द दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर पण 3-4 तास मी हा टॉपिक शिकवणार आहे क्लासमध्ये. मग हे व्यावसायिक नीतिशास्त्र किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स ज्याला म्हणतोय, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं. तर पहिलं व्यावसायिक नैतिकतेचे महत्त्व. एक खाजगी क्षेत्रातली जरी कंपनी असेल, कुठलाही व्यवसाय तुम्ही करत असाल, तर त्याच्यात नैतिकता का महत्त्वाची आहे, ओके, त्याचे फायदे काय होतात. ओके, तर तुम्हाला 25-26 फायदे देईन मी की एक नैतिकदृष्ट्या जर तुम्ही तुमची संस्था चालवली, टाटासारखी तुम्ही टाटाची कंपनी चालवली तर 150 वर्ष चालू आहे. हे विजय माल्या आणि नीरव मोदी 10 वर्षापूर्वी आले आणि गायब पण झाले. टाटा 150 वर्षानंतर आज पण काम करतंय ना, प्रॉफिटेबली करतंय. तर नैतिकता किती महत्त्वाची असते ते आपण तेव्हा बघूया. त्यानंतर व्यवसायातील उपयुक्ततावादी नैतिकता विरुद्ध कर्तव्यवादी नैतिकता. ओके, सो तुमच्या व्यवसायामध्ये उपयुक्ततावादी नैतिकता, युटिलिटरिझम, आणि कर्तव्यवादी नैतिकता, ओके, डिऑन्टॉलॉजी, हे खूप खूप महत्त्वाची डिबेट आहे. आता मी ती नाही सांगू शकत, पण ही खूप कॉम्प्लेक्स आहे. की उपयुक्ततावादी नैतिकता काय म्हणतं की तुम्ही फायद्याचा फक्त विचार करा, युटिलिटी, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. कर्तव्यवादी नैतिकता म्हणतं की तुम्ही योग्य गोष्ट करा. ओके, मग ह्या दोन्हीमध्ये कुठली गोष्ट करणे, फायद्याची करणे का योग्य करणे. म्हणजे उदाहरण द्यायला एक केस स्टडी आलेली UPSC मध्ये. केस स्टडी काय होती की एक सरकारी अधिकारी, तुम्ही एका प्रायव्हेट कंपनीचे, ह्याच्यावर पूर्ण केस स्टडी येतात ह्या एका टॉपिकवर, 2-3 वेळा केस स्टडी आलेल्या आहेत. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणि इथे जे शिकणार आहोत तो केस स्टडीमध्ये कसा वापर करायचा ते मी तेव्हा
तुम्हाला शिकवेन. सो केस स्टडी जी आली की तुम्ही एका कंपनीचे मालक आहात आणि त्या कंपनी वेटरनरी ड्रग्ज बनवते, जनावरांची औषधं, आणि त्या कंपनीच्या एका औषधामध्ये एक इन्ग्रेडियंट आहे, त्याच्यामुळे एका ट्रायबल आदिवासी भागातील एक कॅन्सर, लिव्हर कॅन्सर जो आहे त्याच्यावर उपचार बनवून निघू शकतो. पण ते जे औषध बनवायचं असेल तुम्हाला ह्युमन कन्झम्पशनसाठी, तर त्याला 50 कोटीचा खर्च आहे. तेवढा तुमची कंपनी खर्च उचलू शकणार नाही, कारण तेवढं मार्केटच नाही. जरी ते ड्रग बनलं तरी तेवढे लोक, आदिवासी लोक तेवढे श्रीमंत नाही आहेत किंवा कमी लोक आहेत की ज्यांचे जीव पण वाचतील, पण खूप कमी लोक असल्यामुळे तुमचे 50 कोटीचा जो तुम्ही औषध बनवणार आहे ते रिकव्हरच होणार नाही, कॉस्ट, कंपनी बुडू पण शकते. तर तुम्ही काय करचाल? मग याच्यामध्ये उपयुक्ततावादी नैतिकता काय सांगते की बाई ते ड्रग बनवलं तरी ते आजार बरा होईल का नाही त्याची गॅरंटी नाही. आजार बरा झाला तरी ते ट्रायबल लोकांना अफोर्ड होईल का नाही माहीत नाही. अफोर्ड झालं ओके तरी तुम्ही जेवढे पैसे टाकले तेवढे माघारी येतील ते माहीत नाही. आणि ह्या सगळ्यानंतर जर कंपनी बुडाली तर तुमचे सारे नोकरदार, त्यांची फॅमिलीज, सर्व काही रस्त्यावर येईल आणि मग ह्याच्यामुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं. सो उपयुक्ततावादी नैतिकता. ओके, त्याच्यानंतर आहे तुमची कर्तव्यवादी नैतिकता. आणि कर्तव्यवादी नैतिकता काय म्हणते की तुम्ही फायदा नुकसानाची गोष्ट बघू नका, उपयुक्ततेतून विचार करू नका की तुम्हाला हे ड्रग्ज बनवल्यावर फायदा नुकसान किती काय होईल. तुम्ही हे बघा की लोकांचे जीव वाचतायत, नैतिकदृष्ट्या योग्य कर्तव्य करा. ओके, आणि तुमचं कर्तव्य फक्त हे नाहीये की लोकांचा प्रॉफिट करून बिझनेस चालवणे. जर तुमच्याकडे कुठलं नॉलेज असेल तर ते लोकांच्या भल्यासाठी वापरणे हे पण तुमचं तेवढंच मोठं कर्तव्य आहे. म्हणजे ते गांधींनी जे आयडिया, गांधी नीतिशास्त्रात आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत, ट्रस्टीशिप ऑफ वेल्थ आणि ट्रस्टीशिप ऑफ नॉलेज. ओके, सो मग ट्रस्टीशिप ऑफ नॉलेज, तुमच्याकडे जर नॉलेज आहे तर ते तुम्ही ट्रस्टी म्हणून वापरलं पाहिजे लोकांच्या भल्यासाठी. तर मग कर्तव्यवादी नैतिकता, मग असे कॉन्फ्लिक्ट जे आहेत, तर हा खूप मोठा कन्सेप्ट आहे, तो बघू. then संस्थांमध्ये प्रभावी नैतिक प्रशिक्षण वाढवण्याचे मार्ग. मग हे तुमची जी खाजगी संस्था आहे त्याच्यामध्ये तुम्ही नैतिक प्रशिक्षण कसं द्याल, कसं वाढवचाल. then संस्थेसाठी आचारसंहिता विकसित करणे आणि टाटा कंपनीचे आचारसंहिता धोरण आणि टाटा कंपनीचे कर्मचाऱ्यांसाठीचे आचारसंहिता धोरण, अशा 2-3 गोष्टी आपल्याला बघायच्या. सो संस्थेमध्ये तुमच्या नैतिकता वाढवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे आचारसंहिता धोरण बनवणे. आणि आचारसंहिता धोरण बनवायचं असेल तर ते कसं बनवली पाहिजे, तर त्याचे 2 भाग येतात, जे तुम्हाला आधी सांगितलं की एक कंपनीसाठी आचारसंहिता आणि जे नोकरदार आहेत त्याच्यासाठी आचारसंहिता. मग कोड ऑफ इथिक्स फॉर कंपनी अँड कोड ऑफ कंडक्ट फॉर एम्प्लॉईज. मग कोड ऑफ इथिक्स फॉर कंपनी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला टाटा कंपनीचाच कायदा शिकवेन, टाटा कंपनीज कोड ऑफ इथिक्स पॉलिसी, आणि टाटा कंपनीचाच आचारसंहिता धोरण, टाटा कंपनीज कोड ऑफ कंडक्ट पॉलिसी, ह्या दोन्ही तुम्हाला शिकवेन. त्याच्यानंतर तृतीय पक्ष नैतिकता संकल्पना, या तृतीय पक्ष आचारसंहिता, दॅट इज थर्ड पार्टी इथिक्स, हा एक कन्सेप्ट आहे. सो हा पण खूप टेक्निकल कन्सेप्ट आहे, तोही नंतर तेव्हा शिकवेन. ओके, तृतीय पक्ष नैतिकता किंवा तृतीय पक्ष आचारसंहिता. त्याच्यानंतर व्यावसायिक नीतिशास्त्र विरुद्ध वैयक्तिक नैतिकता. बऱ्याच वेळा असं होतं की व्यावसायिक नीतिशास्त्र आणि तुमची वैयक्तिक नैतिकता दोन्हीमध्ये पण क्लॅश होतो. मग त्या ठिकाणी काय करणं योग्य वायोग्य. ओके, तुम्ही धार्मिक माणूस आहात, तुम्हाला धर्म आवडतो आणि तुम्हाला वाटतं की मी धार्मिक कपडे घालून कंपनीमध्ये जाणार, पण कंपनीचा लॉ आहे की आमच्याकडे फॉर्मल पॅन्ट अँड फॉर्मल शर्टच चालेल. तर मग तुमची नैतिकता आणि कंपनीची नैतिकता दोन्हीमध्ये क्लॅश, काय योग्य काय अयोग्य. मग त्याच्यामध्ये बरेच कॉम्बिनेशन होऊ शकतात. तुम्ही चुकीचे आहे, कंपनी बरोबर आहे, तर मग गप बसून काम करा, नाहीतर नोकरीवरून काढले जाल. ओके, कंपनी चूक आहे, तुम्ही बरोबर आहात. ओके, तर मग कंपनीच्या विरोधात तुम्ही विसल ब्लो, काही ॲक्शन जे आहे नैतिकदृष्ट्या योग्य ती घ्या, किंवा ती कंपनी सोडून ज्या कंपनीमध्ये तुमची नैतिकता आणि कंपनीची नैतिकता मॅच होईल अशा ठिकाणी काम करा. ओके, आणि जर दोन्ही योग्य आहे, कंपनीची नैतिकता आणि तुमची, तर जॉब सॅटिस्फॅक्शन, तुम्हाला चांगला अनुभव येईल जॉब त्या कंपनीमध्ये काम करताना. सो ही एक खूप मोठी डिबेट आहे, ती आपण बघूया. आणि त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी, CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, की एक कंपनी म्हणून चालवताना एक ॲज अ ऑर्गनायझेशन तुमचं काम फक्त प्रॉफिट करणे, बिझनेस ऑफ बिझनेस इज बिझनेस हे नाहीये. तुमचं काम सिर्फ प्रॉफिट करणे नाहीये, तर प्रॉफिट करण्याबरोबर तुम्हाला अजून 2 गोष्टी करायला लागतात, ज्याला म्हणतात ट्रिपल बॉटम लाईन अप्रोच. ओके, 3 गोष्टी तुम्हाला अचीव करायच्यात.
ट्रिपल बॉटम लाईन म्हणजे काय? 3 बॉटम लाईन कुठल्या? तर कंपनीची आपण बॉटम लाईन काय म्हणतो अकाउंटिंग लँग्वेजमध्ये, की कंपनीची बॉटम लाईन म्हणजे प्रॉफिट. तर ती असलीच पाहिजे. जर प्रॉफिट नसेल कंपनी बंद पडेल. पण नुसतंच प्रॉफिट करणे एकमेव बॉटम लाईन नाही, तुम्हाला दुसऱ्या पण गोष्टी कंप्लीट करायची गरज आहे. आणि त्या म्हणजे तुमच्या दुसऱ्या गोष्टी म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी. सो इकॉनॉमिक रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. सो कंपनी तुम्ही आर्थिक शहाणपण लक्षात ठेवूनच चालवली पाहिजे. पहिलं काम कर्तव्य. दुसरं, हे करत असताना तुमची सामाजिक कर्तव्य पण पूर्ण केली पाहिजे. ओके. जर भारत देश 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सुट्टी देतो कारण इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे आहे, नॅशनल हॉलिडे आहे, तर कंपनी चालवताना तुम्ही तुमच्या लोकांना सुट्टी दिली पाहिजे. हा नॅशनल हॉलिडे आहे, तुम्हाला तो फायदा हे करावाच लागेल. जसं एक कॉमन सिटीजन म्हणून, एक नागरिक म्हणून मी माझी सामाजिक कर्तव्य पार पडतो. मी एखाद्या NGO मध्ये जाऊन काम करतो, एखादं जर ऑर्फनेज असेल तिथे जाऊन मी काम करतो, मी माझी श्रमदान करतो, रक्तदान करतो. मग एक कंपनीनी पण ही सामाजिक कर्तव्य केली पाहिजेत. सो आर्थिक शहाणपण जपलं पाहिजे, सामाजिक कर्तव्य केली पाहिजेत. आणि तेच करताना तुम्ही एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुमचे जे आजूबाजूचे परिसर आहे त्याच्याबद्दल पण तुमचे काहीतरी कर्तव्य आहेत, ती पूर्ण केली पाहिजेत. तुमची कंपनी तर फायदा करतेय, पण आजूबाजूच्या नदी नाल्यांमध्ये तुम्ही जे तुमचे केमिकल सोडताय त्याच्यामुळे लोकांना जे आजार होत आहेत, ओके, आणि त्याच्यामुळे त्यांना जो त्रास होतोय, तर एक कंपनी चालवताना माझ्या कंपनीचे निसर्गावर ओके कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत हे पण इन्शुअर करणे. सो ट्रिपल बॉटम लाईन. ओके. म्हणजे तुमचे इकॉनॉमिक रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी, ह्या तिन्ही गोष्टी. ओके. सो आर्थिक शहाणपण जपणे, सामाजिक कर्तव्य करणे आणि परिसर किंवा तुमचा जो निसर्ग आहे त्याच्याबद्दलची देखभाल करणे, हे तिन्ही करणे यालाच म्हणतात, याच कन्सेप्टला म्हणतात व्यावसायिक सामाजिक जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. एक कॉर्पोरेट हा सोशली रिस्पॉन्सिबल, ओके, सामाजिक नैतिकतेतून किंवा सामाजिक कर्तव्य पूर्ण करतो. ओके, तो एक कन्सेप्ट. सो हे एक 3-4 तास आपण याच्यावर चर्चा करणार आहोत खूप डिटेलमध्ये. सो कुठला पार्ट राहणारच नाही की ज्याच्यावर तुम्हाला ते सोडून प्रश्न येईल. आणि त्याच्यानंतर आहे की इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन अँड फंडिंग, की आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक मुद्दे. तर आता जे इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे बरेच देश आपल्याला फंड देतात, पैसा देतात इथल्या गरिबांसाठी वगैरे. तर मग हे जे निधी येतो, या आफ्रिके वगैरेमध्ये बऱ्याच देशांना निधी जातो, युनायटेड नेशन, वर्ल्ड बँक लोन देते, IMF लोन देते. तर मग याच्या संदर्भात कुठले कुठले नैतिक मुद्दे आहेत, आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक मुद्दे वगैरे. ओके. किंवा आता युक्रेन रशियाची लढाई झाली आणि आपण ना युक्रेनला सपोर्ट केला ना रशियाला, ना युक्रेनला क्रिटिसाइज केलं ना रशियाला. ओके, तटस्थ राहिलो. त्या दिवशी युनायटेड नेशनमध्ये जेव्हा मतदान होतं आपण ते मतदान पण केलं नाही. सो मग आंतरराष्ट्रीय संबंधात ही गोष्ट तटस्थ राहणे बरोबर आहे का नाही नैतिकदृष्ट्या. सो आंतरराष्ट्रीय संबंध, ओके, आणि निधीमधील नैतिक मुद्दे, ओके, आणि किंवा जो निधी मिळतो बाहेरच्या देशातून तो देताना, ओके, कुठले नैतिक प्रश्न आहेत ते आपल्याला. तर 15-20 इथिकल इश्यूज आहेत दोन्ही टॉपिकचे वेगवेगळे. सो 2 टॉपिक आहेत, इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन आणि इथिकल इश्यूज इन फंडिंग, इंटरनॅशनल फंडिंग. आणि दोन्हीमध्ये तुम्हाला 10-15 नैतिक मुद्दे शिकवेन. आणि त्याच्यानंतर हा सर्व भाग जो स्टडी केला आपण, प्रशासकीय भागच नाही, मानसशास्त्राचा भाग आणि तत्वज्ञानाचा भाग, आणि सर्व जे 70, 80, 90 तास जे आपण शिकणार आहोत ते सर्व शिकल्यावर त्या सर्वांचा केस स्टडी मध्ये कसा वापर करायचा. ओके. सर 20-25 केस स्टडी घेऊन मी तुम्हाला ते एंडला शिकवेन खूप डिटेलमध्ये. आणि मग ह्या ज्या केस स्टडी बघणार आहोत आपण, सर्व वेगवेगळ्या टॉपिकच्या केस स्टडी, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या केस स्टडी असतील त्या. मग त्याच्यामध्ये माझा जो अप्रोच असतो की 15-20 केस स्टडी मी वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेतो. वेगवेगळ्या मुद्द्यांवर म्हणजे तर काही केस स्टडी मी बाल कामगार त्याच्यावर, बालमजुरांवर घेतो. काही केस स्टडी लैंगिक अत्याचार वगैरे त्याच्यावर असतात. काही मायग्रेशन, अर्बन रुरल मायग्रेशन वगैरेवर. काही इव्हन मॉब मॅनेजमेंट, कारण तुम्ही IPS आहात तर तुम्हाला गर्दी सांभाळायची, गणपती उत्सव असो वगैरे, तर मग मॉब मॅनेजमेंट कसं करायचं त्याच्यावर एक केस स्टडी. सो अशा प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींवर. एखादी प्रायव्हेट सेक्टरच्या ह्या अशा 2-4 केस स्टडी घेतो. प्रशासकीय कारभारात सोशल मीडियाचा वापर, योग्य अयोग्य त्याच्यावर एक केस स्टडी. ओके. राजकीय तटस्थतेवर एक केस स्टडी, किंवा कास्टिझम, जातीयवाद वगैरे त्याच्यावर एक केस स्टडी. आणि तुम्ही तिथे अधिकारी आहात तर काय करसाल, जातीयवादाची घटना घडलेली आहे वगैरे,
किंवा आंदोलन वगैरे चालू आहे त्याला तुम्ही कसं हे हाताळचाल वगैरे. तर अशा ज्या केस स्टडी आहेत अशा मी 15-20 वेगवेगळ्या एरियामधून. सो तुम्हाला जो पेपरमध्ये 5-6 केस स्टडी येतील ना, त्याच्यातल्या 7-8 केस स्टडी येतात जनरली यूपीएससीमध्ये. 4-5 केस स्टडी तर आपल्या क्लासरूममध्ये त्याच्या रिलेटेड एखादी तरी शिकवलेली असणारच आहेत, किंवा त्याच्या रिलेटेड तशी केस स्टडी असणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला मग जास्त विचारही करावा नाही लागणार. ते ज्या बी केस स्टडी शिकवलेल्या आहेत त्याचाच जो पॉईंट असतात तेच फक्त तुम्हाला स्वतःच्या शब्दात लिहावे लागणार आहेत, आणि खूप व्यवस्थितरित्या काम करतं. सो 20-25 वेगवेगळ्या केस स्टडी ओके मी क्लासमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आणि आपण त्याच्यावर चर्चा करणार. सो हे केस स्टडीज शेवटी आपण तो भाग डिटेलमध्ये. सो हे सर्व आपण बघणार आहे प्रशासकीय भागामध्ये सिलेबसच्या. सो ह्या ज्या आत्ता मी PDF तुम्हाला सर्व दाखवल्या त्या डाउनलोड करण्यासाठी UPSC इथिक्स माझ्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा. ओके. आणि माझ्या दार्शनिक IAS यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी 2-3 रेकॉर्डिंग टाकलेले आहेत. हे 4थं रेकॉर्डिंग, ते सर्व बघून घ्या. अजूनही बरेच पुढे रेकॉर्डिंग टाकत राहीन, तेही बघत राहा. आणि नंतर मी माझ्या दार्शनिक IAS बाय कदम सर ॲप आहे, गुगल प्ले ॲप स्टोर अवेलेबल आहे, तिथे इथिक्सचा कोर्स लॉन्च करेन. तसाच एसे रायटिंग हे निबंध बद्दलही एक सेपरेट कोर्स, असे 2 कोर्स लॉन्च करेन. पण त्याचबरोबर मी पुण्यामध्ये स्वराज अकॅडमी जे आहे मते सरांचे, अवधूत कल्याणे सर, पवन सर वगैरे, तर त्यांच्या बरोबर मी इथे नीतिशास्त्राचाही क्लास ऑफलाईन स्वराज अकॅडमीमध्ये चालू करणार आहे पुण्यामध्ये. सो जे पुण्यामध्ये असतील त्यांनी तोच प्रिफर करा ऑफलाईन क्लास कम्पेअर्ड टू ऑनलाईन. ओके. पण जे पुण्यामध्ये वगैरे नसतील त्यांनी मग या ॲपवर ते कोर्सेस. सो मी लवकरच जेव्हा MPSC हा प्रस्तावित सिलेबस कन्फर्म होईल तर तेव्हा तो कोर्सेस तेव्हा लॉन्च करेन. ओके. सो मला ऐकल्याबद्दल धन्यवाद.